28 नंबरचा जो आहे वाक्यांचे प्रकार, बरोबर. आता इथे ह्याच्यामध्ये आपल्याला इथे पण प्रश्न राहत असतात कायम, बरोबर. तर ह्याच्याविषयी आपण चर्चा करूया. आता काय वाक्यांचे प्रकार झाल्यानंतर एक 2-3 दिवसात हा टॉपिक कव्हर झाला का आपला जो संधी टॉपिक राहिलेला आहे तो पण आपण कव्हर करूया, बरोबर. संधी टॉपिक आपण मुद्दामून शेवट ठेवला होता कारण त्याला आपल्याला व्यवस्थित करायचंय प्रॉपरली, कारण त्याच्यावरचे प्रश्न पण खूप महत्वाचे आहेत. तर आपण आता बघू वाक्यांचे प्रकार हे सुरू करूया. तर आता बघा, वाक्यांचे जे प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा दिले बघा, वाक्यामधून प्रकट होणाऱ्या अर्थावरून त्यांचे विविध प्रकार पडतात, बरोबर. ते पुढील प्रमाणे: ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास काय म्हणतात? विधानार्थी वाक्य. म्हणजे सहज एक विधान केलेलं असतं, बरोबर. आता विधानार्थी आणि स्वार्थी ह्याच्यात आपल्याला कधी कधी थोडं कन्फ्युजन होत असतं. तर विधानार्थीमध्ये ना बऱ्याच गोष्टी दिलेल्या असतात की वेळेचा वगैरे उल्लेख केलेला असतो किंवा एखाद्या ठिकाणाचा पण उल्लेख केलेला असतो. स्वार्थीमध्ये ना तसं काय होतं माहिती का, स्वार्थी वाक्यामध्ये की तिथे ना आपल्याला फक्त काळाचा बोध होतो, एखाद्या ठिकाणाचा किंवा एखाद्या इव्हेंट्स असतील ह्याचा काही बोध होत नसतो, बरोबर. आता इथं बघा, माझे वडील आज परगावी गेले, बरोबर. विधानार्थी वाक्य म्हणजे ह्याच्यात कळते की त्याचे वडील पण आहेत किंवा माझे वडील पण आहेत आणि आज कुठे गेलेत? परगावी. म्हणजे त्या ठिकाणाचा पण तिथं उल्लेख आलेला आहे, म्हणून हे झालं विधानार्थी वाक्य, बरोबर. त्याच्यानंतर बघा खाली प्रश्नार्थी वाक्य. ते लगेच समजतं आपल्याला, तू मुंबईस केव्हा जाणार आहे? प्रश्नार्थी चिन्ह आणि प्रश्नार्थी शब्द त्यामध्ये असतो, बरोबर. त्याच्यानंतर ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्याला आपण काय म्हणतो? उद्गारार्थी वाक्य. ते पण आपल्याला लगेच लक्षात येतं. आपण फसतो कुठे? फक्त स्वार्थी आणि विधानार्थीमध्ये. यात फक्त एवढं लक्षात ठेवायचं की स्वार्थी वाक्यामध्ये फक्त काळाचा उल्लेख राहतो आणि विधानार्थी वाक्य ओळखताना फक्त एवढं लक्षात ठेवायचं की त्याच्यात कुठेतरी एखाद्या ठिकाणाचा उल्लेख आलाय का, म्हणजे क्रियाविशेषण असेल नाही का, आज किंवा परगावी, आपण सप्तमीचं त्याच्यातून अधिकरण वगैरे काही सूचित होतं का, हे एक लक्षात ठेवायचं, बरोबर. तर हे एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर खाली होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य, बरोबर. वाक्यातील विधान हे कधी कधी होकारार्थी असतात, बरोबर. म्हणजे काय असतात? गोविंदा अभ्यास करतो बघा, उदाहरण. पण कधी कधी विधानात नकार असतो, अशा वाक्यांना नकारार्थी वाक्य म्हणतात. त्याचा मुलगा मुळीच अभ्यास करत नाही. हे म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे आपल्याला ऑलरेडी माहितीच आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? होकारार्थी असेल तर करण रूपी आणि नकारार्थी असेल तर अकरण रूपी, बरोबर. तर आता बघा पुढं वाक्यांच्या अर्थानुसार होणाऱ्या प्रकारांची काही उदाहरणे दिलेली त्यांनी, की सकाळच्या गुलाबी थंडीत फिरायला जाणे चांगले असते, बरोबर. विधानार्थी आहे, होकारार्थी आहे. त्याच्यानंतर खाली विद्यार्थ्यांनी वर्गात गोंधळ घालू नये, तर विधानार्थी आणि नकारार्थी. हे बघा, आता पेपर मध्ये काय होतं, आता आपल्याला एक लक्षात ठेवायचं की विधानार्थी वाक्य होकारार्थी पण असू शकतं, नकारार्थी पण असू शकतं. म्हणजे आपल्याला सरळ एक वाक्य देतील की विद्यार्थ्यांनी वर्गात गोंधळ घालू नये असं वाक्य देतील आणि त्याच्यात विचारतील की हे वाक्य कोणतं आहे. मग पर्यायामध्ये काय असेल? विधानार्थी आणि नकारार्थी हे पण असेल. पण आपण काय करणार? फक्त नकारार्थी ह्याच्यावर फोकस करणार आणि त्याच्यात समजा फक्त काय पर्याय असेल, समजा नकारार्थी एक नंबरला आहे, मग आपण लिहिणार फक्त बरोबर, बरोबर. पण अचानकपणे नंबरला काय असणार आहे? विधानार्थी वाक्य पण दिलेलं असणार आहे. म्हणजे हे लक्षात ठेवायचे की हे नकारार्थी वाक्य जरी असलं पण त्याच्यात जर तुम्हाला म्हटलं ना एखाद्या ठिकाणाचा किंवा सप्तमीचा अर्थ सूचित करीत असेल अधिकरण वगैरे, तर ते वाक्य विधानार्थी होतं. म्हणजे हे वाक्यात बघा, विद्यार्थ्यांनी वर्गात गोंधळ घालू नये, ठिकाणाचा उल्लेख आला बघा, ठिकाणाचा उल्लेख आलाय वर्गात, बरोबर. मग हे झालं विधानार्थी वाक्य. हे फक्त लक्षात ठेवायचं की जास्त काय ह्याच्यात त्याच्यात मग तसं गेलं तर खूप डीप मध्ये काही गोष्टी असतात, आपल्याला तेवढे जास्त डीप मध्ये नाही जायचं. फक्त एक लक्षात ठेवायचं की आपल्याला की स्वार्थी आणि विधानार्थी वाक्य जर विचारलं तर ह्याच्यात फक्त लक्षात ठेवायचं की विधानार्थी वाक्य आलं का बघायचं, कुठेतरी एखादं लोकेशन ठिकाणाचा उल्लेख आहे का, बरोबर. म्हणजे वर बघितलं होतं आपण की वडील परगावी गेले, म्हणजे परगावाचा उल्लेख होता. आता इथं विद्यार्थ्यांनी वर्गात गोंधळ घालू नये, हे नकारार्थीपणे आणि विधानार्थीपणे, एवढं लक्षात ठेवायचं. तिसरं वाक्य बघा, आम्हाला नोकरी केव्हा मिळेल, बरोबर. म्हणजे प्रश्न पण आहे आणि होकार पण आहे त्याच्यात. आणि खाली परत प्रश्नार्थी वाक्य आहे, ते काय दिले? गावातील सर्व जाती जमातीच्या लोकांनी एकत्र का येऊ नये, ह्याच्यात नकार दाखवलाय आणि प्रश्नार्थी पण हे वाक्य झालं, बरोबर. आणि त्याच्यानंतर 5 वाक्य आहे ते उद्गारार्थी. आहा हा किती गोड आहे हा आंबा, बरोबर. त्यामुळे हे इथं लक्षात आलं तुमच्या. आता क्रियापदाच्या अर्थानुसार हे काय होतं? वाक्याच्या अर्थानुसार, आपण वाक्याच्या अर्थानुसार बघत होतो. आता फोकस कशावर करायचे आपल्याला? क्रियापदाच्या अर्थावरून, बरोबर. क्रियापदाच्या अर्थावरून आहे ना काय होतं?
वाक्य म्हणजे आपण आहे ना काय करायचंय म्हणजे एक उदाहरण होतं की आता फॉरेस्टला आलेलं पाठीमागं पण मी तुम्हाला सांगितलं होतं की जो जे वांछिल तो ते लाहो बरोबर. आता जो जो तो म्हणला आपल्याला कायम संकेत जर तर आलं का संकेतार्थी वाटतं. पण ते त्यांनी विचारलं होतं की क्रियापदाच्या अर्थावरून. मग क्रियापदाच्या अर्थ ना ते पुढे गेले होते उदाहरणाचं मी तुम्हाला व्याख्या दिलेली ना त्याच्यानुसार एक्सप्लेनेशन करतो. आधी आपण हे बघूया. क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे प्रकार पडतात बरोबर. मग ते बघा खाली दिले वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्यास आपण काय म्हणतो स्वार्थी वाक्य म्हणतो बरोबर. एक आलं का लक्षात स्वार्थी वाक्य हे क्रियापदाच्या अर्थावरून समजतं आपल्याला कारण त्याच्यात फक्त काळाचा बोध होत असतो बरोबर. मग आपण क्रियापदावरूनच कळतं ना आपल्याला काळ कोणता आहे काय. मग हे स्वार्थी वाक्य क्रियापदाच्या अर्थावरून कळतं तर वाक्याच्या अर्थावरून आपल्याला विधानार्थी वाक्य कळतं बरोबर. हे एवढं लक्षात ठेवा. हे बघा सहज दिले मुले घरी गेली जातात गेली जातील बरोबर. हे सहज ह्याच्यात फक्त स्वार्थी म्हणजे काळावरून त्याचा उल्लेख होत असतो बरोबर. आता बघा या वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती उपदेश बरोबर. या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात बरोबर. आता आपल्याला विद्यार्थी कधी कधी नाही का देत की मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी व शब्द आल्यावर कायम ते विद्यार्थी असतं. पण आज्ञावरून आज्ञार्थी नाही समजायचं आपल्याला ते वाक्याला बरोबर. आता हे बघा आज्ञार्थी वाक्यात काय काय असतं आज्ञा असती आशीर्वाद असतो प्रार्थना असती विनंती पण असते बरोबर. मग हे बघा मुलांना चांगला अभ्यास करा इथं काय उपदेश दिलेला आहे बरोबर. त्याच्यानंतर परमेश्वरा मला चांगली बुद्धी दे आपण काय करतो विनंती करतो देवाला किंवा प्रार्थना करतो बरोबर. त्याच्यानंतर क्रियापदाच्या अर्थावरून पुढे बघा क्रियापदाच्या अर्थावरून विधी म्हणजे कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास विद्यार्थी असे म्हणा. विद्यार्थीचं कॉमन ट्रिक काय आहे शेवटी वच म्हणजे हे असतात वचा वनी एंड झालेला असतं म्हणजे पाळावी मिळावा नाही का वाक्यात म्हणतो आपण तसं. त्यांनी शेवट झालेला असतो त्या क्रियापदाचा म्हणजे मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी बघा हे विद्यार्थी वाक्य आज्ञार्थी नाही. मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा बरोबर. मग असंच आहे ना ह्याच्यात काय सांगितलंय की ही इच्छा झाली ना मला परीक्षेत पहिला नंबर मिळावा. त्याच्यानंतर मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी हे काय झालं कर्तव्य झालं आपलं बरोबर. म्हणजे ह्या गोष्टींचा जर बोध होत असेल तर ते विद्यार्थी वाक्य होतं एवढं लक्षात ठेवा. मग तसंच एक वाक्य फॉरेस्टला आलतं की जो जो वांचेल तो ते लाव मग त्याच्यात पर्याय दिलते की क्रियापदाच्या अर्थाने ओळखा त्याच्यात संकेतार्थी पण होतं पर्याय आणि विद्यार्थी पण होतं. पण जो जो वांचेल तो ते लाहो. आता हे क्रियापद ह्याच्यात लाभ होय ना म्हणजे लाभोचा अर्थ काय होतो लाभ हो बरोबर. जे जे मागेल ते ते मिळो त्याचा अर्थ होतो म्हणजे ही काय झाली इच्छा झाली म्हणून ते वाक्य विद्यार्थीमध्ये मोडत होतं. म्हणजे कधी कधी संस्कृत वाक्य आली का तिथं थोडा विचार करायचा त्याच्या क्रियापदाच्या अर्थावर फोकस करायचा त्यावेळेस बरोबर असं. आणि त्याच्यानंतर चौथं बघा वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून अमुक केले असते तर तमुक झाले असते अशी आठ किंवा संकेत निघत असेल तर त्यास आपण काय म्हणतो संकेतार्थी वाक्य बरोबर. क्रियापदाच्या अर्थावरून ठरवण्यात येणाऱ्या वाक्यांची काही उदाहरणं दिलीत त्यांनी की रामाच्या दर्शनामुळे सीतेला आनंद झाला स्वार्थी वाक्य चुलीवर चवळी शिजत होती ते पण स्वार्थी वाक्य बरोबर. क्रियापदाच्या अर्थावरून विचारले बरोबर आपल्याला क्रियापदाच्या अर्थावरून त्याच्यामुळे तिथं विद्यार्थीचा विषयच येणार नाही. पण तिथं स्वार्थी स्वार्थीचा झालं. त्याच्यानंतर तू एवढे काम करच बरोबर म्हणजे आज्ञा दिलेली बरोबर. आरोग्याकडे दुर्लक्ष नको बरोबर हे पण आज्ञार्थी वाक्य झालं. म्हणजे हे काय झालंय त्यांनी उपदेश केलेला आहे की आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका वगैरे नाही का. प्रत्येकाने कायदा पाळावा. व आलं का ते विद्यार्थी झालं सोनाराने कास्टॉच आहे बघा शेवटी व आलं ते पण विद्यार्थी झाले. जर हवे ते पुस्तक मिळाले तर माझे संशोधन पूर्ण होईल जर तर संकेतार्थी मी तिथे असतो तर भांडण होऊनच दिले नसते हे पण संकेतार्थी. आता हे बघा की एका वाक्यात किती विधान आहे त्यावरून वाक्यांचे 3 प्रकार मानले जातात बरोबर. आता हे लक्षात ठेवा की ही वाक्य आहे ना थोडक्यात हे प्रकार जे आलेत ना तर हे थोडक्यात इंग्लिश मधून आलेले बरोबर. तर मग आता ह्याच्यात आपल्याला लक्षात ठेवायचं की बघा केवळ वाक्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की प्रत्येक वाक्यात आता बघा आम्ही जातो आमच्या गावात तानाजी लढता लढता मिळाला. वरील प्रत्येक वाक्यात एक एकच विधान आहे म्हणजे प्रत्येकात एकच उद्देश आणि एकच विधेय आहे बरोबर. म्हणजे क्रियापद त्याच्यात एकच असतं बरोबर. पहिल्या वाक्यात आम्ही व दुसऱ्या वाक्यात तानाजी उद्देश आहे तर पहिल्या वाक्यात जातो व दुसऱ्या वाक्यात मेल आहे विधेय आहे. मग तिथं नॉर्मली तुम्हाला माहितीच आहे केवळ वाक्य कसं ओळखायचं एकच उद्देश त्यालाच आपण केवळ किंवा शुद्ध वाक्य असं म्हणतो बरोबर. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास आपण
केवल किंवा शुद्ध वाक्य म्हणतो. आता हे केवल वाक्य साधे, विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी, नकारार्थी कोणत्याही प्रकारचे असू शकते. बरोबर. पुढे मिश्र वाक्यामध्ये जातो आपण. मिश्र वाक्यामध्ये काय असतं की तुम्हाला माहिती की जे शब्द गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतात जी वाक्य. बरोबर. आता इथं बघा, जे चकाकते ते सोने नसते, ह्याच्यात जे ते जेव्हा वगैरे शब्द असतात ना ते गौणत्व सूचक असतात. बरोबर. ते हा नसतो बरं का पुढचा जो तो प्रधानत्व सूचक वाक्यातला असतो. लक्षात ठेवायचं काय, जो शब्द असतो ना तो असतो गौणत्व सूचक. बरोबर. आता खाली बघा, जे चकाकते ते सोने नसते, गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे. बरोबर. म्हणजे स्वरूप बोधक नाही म्हणतो आपण तसं. अवकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागले. यात पहिल्या वाक्यात बघा पुढं बुलेट दिली की यातील पहिल्या वाक्यात जे चकाकते हे केवल वाक्य आणि ते सोने नसते हे त्यात दुसरे केवल वाक्य. बरोबर. त्यातील जे चकाकते हे अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नाही, तुम्हाला सांगितलं होतं. तर ते सोने असते या स्वतंत्र वाक्यावर, म्हणजे प्रधान वाक्य ते सोने नसते ते त्याच्यावर अवलंबून आहे. जे वाक्य स्वतंत्र असते त्यास मुख्य किंवा प्रधान वाक्य म्हणतो आपण, आणि अवलंबून असणाऱ्या वाक्यालाच काय म्हणतो आपण, गौण वाक्य किंवा पोटवाक्य. तसंच दुसऱ्या वाक्यात त्यांनी सांगितलं की गुरुजी म्हणाले हे मुख्य वाक्य आहे. बरोबर. बरोबर. आणि त्याच्यानंतर काय आहे की पुढे काय दिले त्यांनी, प्रत्येकाने नियमित शाळेत यावे. म्हणजे बघा आता हे आपण दोन वाक्य वेगळी केली की गुरुजी म्हणाले आणि प्रत्येकाने नियमित शाळेत यावे. आता प्रत्येकाने नियमित शाळेत यावे ह्याचा काय बोध होत नाही. ते कधी कळतं आपल्याला ह्याच्याविषयी की ते ज्यावेळेस त्याला जोडतो आपण, गुरुजी म्हणाले की, मग हे कोण म्हटलेलं आहे, प्रत्येकाने नियमित शाळेत यावे तर गुरुजी म्हटलेले. म्हणून गुरुजी म्हणाले ना ह्या वाक्याला जास्त महत्व आहे, म्हणून ते मुख्य वाक्य आहे. आणि दुसरं जे आहे प्रत्येकाने नियमित शाळेत यावे हे गौण वाक्य झालं. बरोबर. तर तिसऱ्या वाक्यात काय दिलंय, जेव्हाच आहे बघा, आकाशात जेव्हा ढग जमतात हे गौण वाक्य. हे लक्षात ठेवा, जो शब्द येतो ना ते गौण वाक्य. जर तुमच्या लक्षात नाही राहिलं, पेपरमध्ये जर विचारतात कधी कधी ना, मिश्र वाक्य देतात आणि विचारतात की ह्याच्यातलं गौण वाक्य कोणतं आणि प्रधान वाक्य कोणतं. तर एक लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये ज असतं ना, म्हणजे जे, जर, जेव्हा, तर ते गौण वाक्य असतं. आणि ज्याच्यामध्ये ना ते चे जे वाक्य असतं, तेव्हा, तर वगैरे ते, तर ते असतं प्रधान वाक्य. तसं लिहून ठेवा एक ट्रिक म्हणून फक्त. बरोबर. आता बघा, तेव्हा मोर नाचू लागतो या प्रधान वाक्यात जेव्हा या गौणत्व सूचक उभयान्वय अव्ययाने जोडले. तुम्हाला सांगितलं ना, जेव्हा ते जे किंवा जर हे झाले गौणत्व सूचक उभयान्वय अव्यय. अशा रीतीने एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य, बरं का लक्षात ठेवा, एक किंवा अधिक आहेत गौण वाक्य ही जर गौणत्व सूचक उभयान्वय अव्ययांनी जोडलेले असेल तर, गौणत्व सूचक हा प्रधान सूचक अव्ययाने जोडले असेल तर ते काय होतात, संयुक्त वाक्य होतात. बरोबर. मग जोडून जे संमिश्र वाक्य तयार होते त्यालाच आपण काय म्हणतो, मिश्र वाक्य म्हणतो. बरोबर. आता त्यांनी काय सांगितले पुढे बघा, मिश्र वाक्यांचे त्यांनी सब टाईप दिलेले आहेत त्यांनी. बरोबर. की मिश्र वाक्याचे विभाग, मिश्र वाक्यात एक मुख्य किंवा प्रधान वाक्य असते तर इतर वाक्ये अर्थाच्या दृष्टीने, बरोबर, त्या मुख्य वाक्यावर अवलंबून असलेली अशी अवलंबी, त्यालाच आपण काय म्हणतो, गौण वाक्य म्हणतो. गौण वाक्य मुख्य वाक्याशी गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतात. हे वाक्य पण आपल्याला महत्वाचं आहे. बरोबर. आता गौण वाक्याचे प्रकार दिले त्यांनी. नाम वाक्य, आता त्यांनी काय सांगितलं की मिश्र वाक्यात जेथे नाम यावयास हवे त्या ठिकाणी एखादे वाक्य आल्यास त्यास आपण काय म्हणतो, नाम वाक्य म्हणतो. बरोबर. म्हणजे ज्या ठिकाणी मिश्र वाक्यात नाम यायला पाहिजे होतं तिथे एखादं डायरेक्ट वाक्य येतं. बरोबर. आता केवळ वाक्यात नाम कोठे कोठे येत असं तर बघतो आपण, कर्ता, कर्म, विधानपूरक, समाधिकरण. बरोबर. या चार जागी समाधिकरणचं आपण आधीच बघितलेलं होतं की एकाच विभक्तीत असतात किंवा एकच हे, म्हणजे पुढे परत यांनी स्पष्टीकरण दिलेले समाधिकरणचं. समाधिकरण म्हणजे नाही, थोडक्यात एकाच व्यक्तीचं एक दुसरं नाव असतं थोडक्यात, नाही का, म्हणजे त्याची दुसरी पदवी असते. बरोबर. म्हणजे असं वाक्य आहे की तुमचं नाव आहे समजा की, समजा मी PSI, तर हे काय झालं, माझं नाव आणि PSI हे झालं समाधिकरण. समाधी समानाधिकरण म्हणतो त्याला आपण. बरोबर. आता मिश्र वाक्यात या चार जागी जर गौण वाक्य आली तर त्याला नाम वाक्य म्हणतात. बघा आता पुढे वाक्य पहा, गुरुजी म्हणाले की एकी हेच बळ आहे. आपण ज्यावेळेस प्रश्न विचारतो ह्याला नाही का, क्रियापदाला ज्या वेळेस प्रश्न विचारतो काय नाही, तर त्यावेळेस काय येतं आपल्याला, कर्माचं उत्तर येत असतं. किंवा कोणी प्रश्न केला क्रियापदाला तर कर्ता भेटत असतो आपल्याला. बरोबर. मग आता इथं बघा, या वाक्यात गुरुजी म्हणाले हे प्रधान वाक्य आहे. बरोबर. आपण आधी बघितलं होतं. आणि एकी हेच बळ गौण वाक्य आहे. आता गुरुजी म्हणाले यातील क्रियापदाचे कर्म कोणते, आपण जर म्हणाले गुरुजी म्हणाले की एकी हेच बळ, गुरुजी काय म्हणाले
असं म्हंटलो आपण, तर काय म्हणतो, एकी हेच बळ म्हणले, बरोबर गुरुजी. मग हे काय झालं, हे गौण वाक्य कर्माच्या जागी आलेले आहे. म्हणजेच गौण वाक्यात काय करतं, कर्माचे कार्य करतं. कर्माच्या जागी नाम येत असते, नाम येत असते म्हणजे एकी हे बळ हे गौण वाक्य येथे नामाचे कार्य करते, बरोबर. नामाचे कार्य करणाऱ्या गौण वाक्यालाच आपण नामवाक्य म्हणतो. त्याच्यानंतर पुढे त्यांनी परत उदाहरणे दिली. तो उत्तीर्ण झाला हे फार चांगले झाले. ह्याच्यात बघा करतायत, तो उत्तीर्ण झाला हे फार चांगले झाले आणि उद्देश झाला, बरोबर. गुरुजी म्हणाले की मुलांना नेहमी खरी बोलावे. ह्याच्यात काय झालं, मुलांना नेहमी खरे बोलावे हे कर्म झाले. प्रश्न असा आहे की त्याच्याजवळ पुरेसे पैसे नाही, हे झालं पूरक. आणि आम्ही स्पर्धेत हरलो ही वार्ता खरी आहे, बरोबर. हे झालं समानाधिकरण, बरोबर. तर त्यांनी ते काय काय करते ते कंसात दिलेले, ते फक्त लक्षात ठेवा तिथे ही वाक्य ती कशा काय सूचित केलेले, बरोबर. आता पुढे काय दिले त्यांनी, विशेषण वाक्य बघा. आता विशेषण वाक्यामध्ये कसं आहे की जो जो तुम्हाला म्हटलं ना, जो असेल, जी असेल वगैरे, जर असेल, जेव्हा असेल, तर ते काय झाले, गौण गौण वाक्याचे प्रकार झाले, बरोबर. आता विशेषण मध्ये ना ठेवा की जो जे जे असे शब्द येतात बरं का, जेव्हा वगैरे नाही येत त्याच्यात. कारण जेव्हा वगैरे आहे ना ते पुढे येतं, जेथे तेथे. जिथं ठिकाणाचा उल्लेख असतो तिथे क्रियाविशेषण अव्यय होतं. आणि जिथं जे जो जी जे हे शब्द राहतात ना तिथं विशेषण वाक्य येतं मोस्टली, बरं का. आणि जिथं जेव्हा जेथे हे शब्द येणार आहेत दोन, तर तिथं काय येणार आहे, क्रियाविशेषण अव्यय. हे पण तुम्ही लिहून ठेवा वाटलंच तर. जेव्हा जेथे असेल तर क्रियाविशेषण वाक्य, आणि जो जी जे हे असतील तर विशेषण वाक्य राहणार. ते पुढे बघू आपण. आता हे बघा की विशेषण वाक्य म्हणजे काय, थोडक्यात जे गौण वाक्य मिश्र वाक्यात विशेषणाचे कार्य करते त्यास विशेषण वाक्य म्हणतात, बरोबर. आता विशेषण वाक्याचा संबंध काय असणार आहे, की विशेषणाचा संबंध तुम्हाला माहिती की प्रधान वाक्यातील एखाद्या नामाशी किंवा सर्वनामाशी येत असतो, बरोबर. विशेषणाप्रमाणे गौण वाक्य ही नाम किंवा सर्वनाम याबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करते. आता बघा, जे चकाकते ते सोने, ते सारे सोने नसते, बरोबर. या वाक्यात त्यांनी काय सांगितलं की ते सारे सोने नसते, प्रधान वाक्य. आणि जे चकाकते हे गौण वाक्य, बरोबर. आता मिश्र वाक्यात जे चकाकते याचे कार्य कोणते, तर मुख्य वाक्यातील जे ते सर्वनाम आहे ना त्याच्याबद्दल ते विशेष माहिती सांगतं. आता जे चकाकते म्हणजे काय, ते थोडक्यात ते सोने, बरोबर. म्हणून नाम आणि सर्वनाम यांच्याबद्दल अशी विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. म्हणजे जे चकाकते गौण वाक्य विशेषणाचे कार्य करतंय, म्हणून ते झालं विशेषण वाक्य. खाली परत उदाहरण दिले, जो आवडतो सर्वांना तोच आवडतो देवांना. जी आपल्याला काही शिकवतात अशी पुस्तके मुलांनी वाचावी, बरोबर. मग ते पुस्तकांबद्दल माहिती सांगतं, जी, बरोबर. हे पहिलं ठळक वाक्य पुस्तकांबद्दल माहिती सांगतं. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, ह्याच्यात तो तोची विषयी जो आवडतो सर्वांना हे वाक्य जास्त विशेष माहिती सांगतं, बरोबर. त्याच्यानंतर बघा ते दिलेलेच आहे खाली की ठळक अक्षरातील वाक्य विशेषण वाक्य असून ती तो पुस्तक याबद्दल विशेष माहिती सांगतो. आता खाली क्रियाविशेषण वाक्य, बरोबर. क्रियाविशेषण वाक्यात काय सांगितलं त्यांनी, की जे गौण वाक्य प्रधान वाक्यातील क्रियापद विशेषण क्रियाविशेषण याच्याबद्दल विशेष माहिती सांगते. म्हणजे त्यांच्या बाबतीत स्थळ काळ, तुम्हाला म्हणलं ना एखाद्या काळाचा उल्लेख, स्थळाचा उल्लेख किंवा रीत संकेत कारण परिणाम वगैरे अधिक माहिती भर घालते, त्यास आपण काय म्हणतो, क्रियाविशेषण वाक्य म्हणतो, बरोबर. आता बघा, दिव्यत्वाची जेथ परत येईल तेथे कर माझ्या भोवती, बरोबर. मग तुम्हाला फक्त आता एवढं लक्षात ठेवा की आपल्याला काय लक्षात ठेवायचं, बरोबर. आता काय सांगितलं त्यांनी की त्याच्यात काय काय येतं बघा, रीत येते, संकेत येतं, कारण येतं, परिणाम पण येतं, बरोबर. आता ही थिअरी वाचण्यापेक्षा एक एवढं लक्षात ठेवा की जीवत्वाची जेथ प्रती तेथे कर माझ्या भोवती, म्हणजे हे स्थळाविषयी माहिती सांगतं, बरोबर. त्याच्यानंतर बघा खालचं उदाहरण बघू डायरेक्ट आपण, की जेव्हा घाम गाळावा तेव्हाच खायला भाकरी मिळते. ह्याच्यात काळाचा म्हणजे काळाचा विषय अधिक माहिती सांगतो, बरोबर. म्हणून ते झालं कंसात दिले बघा, कालदर्शक. जेथे जातो तेथे तू माझे सांगाती, परत जेथे तेथे म्हणलं का स्थलदर्शक आलं. ही सगळी क्रियाविशेषणाची क्रियाविशेषण वाक्याची टाईप झाले, बरोबर. तुला जसं वाटेल तसे वाग, जसे तसे म्हणलं का रीती झाली, बरोबर. जर प्रामाणिकपणे अभ्यास केला असेल तर उत्तीर्ण होशील, जर तर संकेत दिलेला आहे, बरोबर. पावसाळा असला तरी मुले अलीकडे छत्र्या वापरत नाही. म्हणजे बघा, म्हणजे पावसाला विरोध केलेला दिसतोय आणि ते निगेटिव्ह वाक्य म्हणून कंसात विरोध दर्शक दिलेले आहे, बरोबर. तो इतका मोठ्याने बोलला की त्याचा आवाज बसला, बरोबर. हे काय झालं, कारण दर्शक झालं.
बरोबर. आणि शरीर घाटदार व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो, हे झालं उद्देशदर्शक. हे कंसातले फक्त लक्षात ठेवा, हे काही विचारणार नाही की कारणदर्शक काय. ही फक्त वाक्य लक्षात ठेवा की ही वाक्य कशात मोडतात. तर ही वाक्य मोडतात क्रियाविशेषण वाक्यामध्ये. बरोबर. विशेषण वाक्याचं फरक लक्षात ठेवा आणि क्रियाविशेषणाचं लक्षात ठेवा. बरोबर. विशेषण मध्ये जे जो जे हे एवढं लक्षात ठेवा. बाकी जेव्हा जेथे जर तर वगैरे हे सगळं क्रियाविशेषणामध्ये लक्षात ठेवायचं. जर तर मग काय दाखवतं, संकेत दाखवतो. जसे तसे हे रीती दाखवतं. जेथे तेथे काय दाखवतं, काल स्थळ दाखवतं. आणि जेव्हा तेव्हा काळदर्शक. म्हणजे एवढं जरी लक्षात राहिलं तरी आपल्याला लक्षात येणार की हे क्रियाविशेषण वाक्य बरोबर. त्याच्यानंतर अशा प्रकारे त्यांनी काय सांगितलं, गौण वाक्याचे 3 प्रकार सांगितले. विचारलंच आपल्याला जर गौण वाक्याचे किती प्रकार आहेत आणि कोणते आहेत, तर नामवाक्य, विशेषण वाक्य, क्रियाविशेषण वाक्य बरोबर. आणि आता संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्यांबद्दल आहे ना आता जास्त काही तुम्हाला सांगायची गरज नाहीये. ह्याच्या आधी आपण क्रियापदात वगैरे पण बघितलेलं होतं की जिथं व किंवा आणि हे शब्द असतात. म्हणजे ह्या प्रधान बोधक उभय. हॅलो. हॅलो. हा. तर बघा, संयुक्त वाक्यामध्ये केवळ संयुक्त म्हणजे दोन केवळ वाक्य जरी प्रधान बोधक अव्ययाने जोडले ना, ते पण संयुक्त वाक्यच असतं. मिश्र संयुक्त म्हणजे काय असतं, समजा दोन मिश्र वाक्य आपण बघितली की तुला जसे वाटेल तसे वाग. त्याला जर परत खालचं एक वाक्य घेतलं आपण, पावसाळा असेल तर मुले छत्र्या वापरीत नाही, ही दोन वाक्य समजा आणि ह्या प्रधान बोधक अव्ययाने जोडली तरी ते झालं मिश्र संयुक्त वाक्य. आणि केवळ मिश्र संयुक्त म्हणजे समजा एखादं केवळ वाक्य आहे, ते परत आणि व किंवा यांनी जोडलं तर ते झालं. आणि तर ते झालं केवळ मिश्र संयुक्त वाक्य बरोबर. तर एवढं लक्षात ठेवायचं, बाकी काही महत्वाचं नाहीये. त्यानंतर त्यांनी दिले की वाक्यामध्ये किती खाली पुढे बघा आता डायरेक्ट तो चार्ट दिलेला आहे वाक्यांच्या प्रकाराची. तर वाक्यांच्या अर्थावरून त्यांनी सांगितलं, आपण बघितलेलं आहे की विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी हे लक्षात ठेवा. आणि क्रियापदाच्या अर्थावरून एक लक्षात ठेवा. ह्याला चांगलं, बाकी हे होकारार्थी नकारार्थी ते लक्षात राहतं आपलं. वाक्य रचनेवरून पण किती प्रकार पडतात, 3 पडतात. म्हणजे लक्षात ठेवा वाक्याच्या अर्थावरून 3, वाक्य रचनेवरून पण 3 आहेत. पण क्रियापदाच्या अर्थावरून 4 आहेत, एवढं लक्षात ठेवा. स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी आणि संकेतार्थी बरोबर. तर एवढं लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारे हे झालं, हे सोपा टॉपिक आहे. हा झालाय आपला इथं कम्प्लीट बरोबर. तर आता आपण जाऊया वाक्य पृथक्करण. स्वयं अध्ययन पण बघून घ्या. ह्याच्यात काही नाही, आपले हे क्रियापदाच्या वेळेस झालेलेच आहे आपले हे संयुक्त, केवल वगैरे बरोबर. आता वाक्य पृथक्करण बरोबर. वाक्य पृथक्करण हे आपल्यासाठी महत्वाचा टॉपिक आहे. तर ह्याच्यात वाक्य पृथक्करणाचं आहे ना, त्याच्यावर आपण थोडी चर्चा करू की त्याच्या म्हणजे 29वा टॉपिक आहे, त्याच्यावर जाऊ आता आपण बरोबर. मग पहिल्यांदाच त्यांनी सांगितलेली की एक्सप्लेन केले की उद्देश म्हणजे काय आणि विधेय म्हणजे काय बरोबर. आता बघा, सुरुवात करू आपण. आपल्या बोलण्यातून अनेक वाक्य एकामागून एक येत असतात. त्यातील प्रत्येक वाक्य हे संपूर्ण विधान असते. प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल तरी काहीतरी बोलतो म्हणजे विधान करतो. बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो बरोबर, त्याला काय म्हणतो आपण, उद्देश म्हणतो बरोबर. आणि उद्देशाविषयी जे बोलतो ते काय झालं, विधेय झालं. म्हणजे उद्देश म्हणलं ना, थोडक्यात कर्त्याची साईड लक्षात ठेवायची. आणि विधेय म्हटलं तर क्रियापदाची साईड बरोबर. उद्देश म्हणलं की कर्त्याची साईड, आणि विधेय म्हटलं तर क्रियापदाच्या रिलेटेड शब्द म्हणजे क्रियाविशेषण वगैरे. आणि उद्देश म्हणलं ना इकडं, तर त्याच्यात मग त्याच्यात सगळे येतात आपले कर्त्याचे, त्याचे कर्त्याविषयी विशेषण वगैरे, त्याची सगळी ती तिकडे येतात. आता इथं बघा, त्याचा धाकटा मुलगा बरोबर आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळणारा कोण आहे, आपण प्रश्न केला तर उत्तर काय येतं, त्याचा धाकटा मुलगा बरोबर. आता हे बघा, त्यांनी दिलंय की हे एक वाक्य आहे ना, त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. याच्यात कोणते विधान केले, खेळला हे केले बरोबर, म्हणजे खेळला आहे तो बरोबर. हे विधान कोणाला उद्देशून केले आहे, तर मुलाबद्दल केलेले, मुलगा याच्याबद्दल. म्हणजे वाक्यात मुलगा उद्देश आणि खेळला विधेय, हे झालं क्लिअर आपल्याला बरोबर. म्हणजे कर्ता आणि क्रियापद जरी असं लक्षात ठेवलं आपण तरी पण म्हणजे नॉर्मली प्रत्येक वेळी की कर्ताचा असेल असं नसतं बरोबर. आता हे बघा, पण या वाक्यात एवढे दोनच शब्द नाही बघा, म्हणजे बाकीचे शब्द पण आहेत ना. त्याचा धाकटा या दोन शब्दांनी उद्देशाविषयी म्हणजे मुलाविषयी काय सांगितलं की त्याचा धाकटा मुलगा बरोबर. म्हणजे हा झाला उद्देश विस्तार, म्हणजे त्या मुलाविषयी जास्त माहिती सांगणारा शब्द बरोबर, विशेष माहिती सांगणारा, विशेषण पण म्हणतो आपण त्याला. म्हणजे झाले उद्देश विस्तार. त्याच्यानंतर
म्हणजे हे पण आपल्याला पण पाठच पाहिजे. हे 3 शब्द आहे बघा पुढं. केव्हा त्याला गोलच करून ठेवा. केव्हा कोठे कसा, केव्हा कोठे कसा. हे वाक्यात प्रश्न विचारले जी उत्तरं येतील ती आपली विधेय विस्तार राहणार आहेत कायम. बरोबर. आता हे बघा, खेळला हे काय झालं, क्रियापद झालं. मग आपण शब्द केला केव्हा खेळला, तर आज खेळला. बरोबर. हा. आणि कोठे खेळला, कोठे खेळला तर क्रिकेटच्या सामन्यात. बरोबर. आणि कसा खेळला, चांगला खेळला. बरोबर. म्हणजे केव्हा कोठे कसा वर किंवा खाली लिहून ठेवा. कधी पण आपल्याला उद्देश विस्तार मिळवायचा असेल तर प्रत्येक वाक्यात हे 3 प्रश्नार्थक शब्द आलेच पाहिजे. केव्हा कोठे कसा, केव्हा कोठे कसा. बरोबर. मग आता हे झालं की त्यांनी काय सांगितलं की आता तेच बघितलं आपण की त्यालाच आपण काय म्हणतो, जर उद्देश विभाग आणि विधेय विभाग यांनाच आपण उद्देशांक विधेयांक असे म्हणतो. बघा खाली दिलेले डार्क मध्ये, रेड मध्ये. बरोबर. आणि तो आता हे बघा, तो जो कोष्टक केलेला आहे आपला नाही का, तर त्याच्यात काय दिलं आपल्याला, उद्देश विभाग दिलाय, त्याच्यानंतर उद्देश विस्तार आहे आणि मूळ उद्देश आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढे विधेय विभाग आहे, त्याच्यात विधेय विस्तार आणि मूळ विधेय दिले. मग त्याच्यात बघा त्यांनी बरोबर फोड करून उद्देश विस्तार मध्ये त्याचा धाकटा, मूळ उद्देश मध्ये काय टाकलं, मुलगा टाकला. बरोबर. म्हणजे मूळ उद्देशच आहे ना, जे मूळ उद्देशाविषयी जे अधिक माहिती सांगतं तर ते उद्देश विस्तार मध्ये गेलं. आणि क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणारे शब्द ते विधेय विस्तार मध्ये गेले. बरोबर. म्हणजे मूळ विधेयाविषयी अधिक माहिती सांगणारे विधेय विस्तार मध्ये गेले. आता बघा, आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला त्या चौकोनात दिलेला आहे त्याने. बरोबर. बॉक्समध्ये. तर तिथं खाली तुम्ही लिहून ठेवा, आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला. तिथं खाली काय लिहायचंय तुम्हाला, केव्हा कोठे कसा, हे 3 शब्द लिहून ठेवा तिथं. केव्हा कोठे कसा. म्हणजे तुमच्या कायम लक्षात राहील की आपल्याला विधेय विस्तार शोधायचा असेल तर कोणते शब्द वाक्यात विचारायचे आहे. बरोबर. आता वाक्य पृथक्करण. बरोबर. वाक्य पृथक्करणचा अर्थ काय होतो ते बघायचं आपल्याला. मग त्यांनी दिलेले की वाक्य दिले, त्याच्या हुशार मुलाने यंदा पहिली शिष्यवृत्ती सहज मिळवली. बरोबर. मग त्यांनी काय केलं, वाक्य पृथक्करण म्हणजे हेच आहे थोडक्यात. आपल्याला उद्देशांग आणि विधेयांग हे ओळखायचं असतं. बरोबर. किंवा त्याच्यातले वेगवेगळे अजून आणखीन त्याच्यात आपल्याला कर्मविस्तार ओळखायचा आहे, त्याच्यानंतर कर्मपूरक ओळखायचंय, विधेयपूरक ओळखायचंय. बरोबर. ती पुढे आपण चर्चा करणारच आहोत. फक्त वाक्य पृथक्करण म्हणजे काय ते पुढे वाक्य बघा. आता मधली फेरी वाचायची काय गरज नाही आपल्याला. बरोबर. आता हे कळलं का तुम्हाला की त्याच्या हुशार मुलांनी हा झाला उद्देश विभाग, आणि यंदा पहिली शिष्यवृत्ती सहज मिळवली हे झालं विधेय विभाग. आता विधेय विभाग मध्ये तुम्हाला कळलं की मिळवली हे काय झालं, आपला मूळ विधेय झालं. बरोबर. आणि केव्हा कोठे कसा प्रश्न विचारला आपण, केव्हा तर यंदा, आणि कोठे मिळवली. बरोबर. केव्हा कोठे कशी. बरोबर. यंदा पहिली. बरोबर. आणि शिष्यवृत्ती सहज मिळवली. कशी मिळवली तर कशी मिळवली, तर उत्तर काय आलं, सहज आलं. हे 3 प्रश्न मिळाल्यानंतर जे जे शब्द येतील. बरोबर. किंवा काही शब्द पण टाका त्याच्यात. बरोबर. काय म्हणजे कर्म पण त्याच्यातच येते. हा एक शब्द ऍड केला. काय मिळालेली आहे तर शिष्यवृत्ती मिळालेली. बरोबर. यंदा, केव्हा आणि काय मिळाली तर शिष्यवृत्ती मिळाली. काय पण टाका. म्हणजे 4 शब्द झाले आपल्याला बघा. केव्हा कोठे कसा आणि काय. काय झाले, 3 शब्द झाले ना आपले. केव्हा कोठे कसा आणि काय, हे पण त्याच्यात येईल. आता काही शब्द ह्या थोडक्यात कर्माच्या रिलेटेड येतो. म्हणजे काहींनी जर प्रश्न विचारला तर ते जे उत्तर येतं ते आपलं शक्यतो कर्म असतं. बरोबर. तर आता आपण पुढे बघूया की वाक्याचे 2 विभाग पडतात, उद्देश विभाग आणि विधेय विभाग. बरोबर. उद्देश विभागाचे परत त्यांनी काय सांगितले, 2 भाग पडतात बघा, मूळ उद्देश आणि उद्देश विस्तार. मूळ उद्देशला त्यांनी करता ऑब्लिक केलेले बघा तिथं. त्याच्यानंतर विधेय विभागाचं 5 प्रकार सांगितले त्यांनी बघा. विधेय विभाग आपल्याला महत्वाचा आहे. तर त्याच्यात मूळ विधेय म्हणजे काय झालं, क्रियापद झालं. विधेय विस्तार झाला, कर्मपूरक झाला. आता कर्म आणि कर्मपूरक, मग त्यांचे विषयी, कर्माविषयी जर माहिती सांगणार असेल. बरोबर. आता आपण बघितलं की काय मिळवली तर शिष्यवृत्ती मिळवली. आणि शिष्यवृत्तीविषयी काय सांगितलंय तर पहिली शिष्यवृत्ती, म्हणजे पहिली हे झालं कर्माविषयी माहिती सांगतं ना, तर ते झालेले कर्मविस्तार. आणि त्याच्यानंतर विधेयपूरक. बरोबर. विधेयपूरक. आता ह्या 5 विषय पण आपल्याला पुढे चर्चा करायची आहे. बरोबर. आता हे बघा की त्यांनी काय सांगितलं की उद्देश विभाग आणि उद्देशांग ह्याच्या विषयातल्या माहिती बघायची आपल्याला. खाली बघा त्यांनी लिहिले, कर्ता व कर्त्याशी संबंधित असणारे शब्द. कर्ता आणि कर्त्याशी संबंधित असणारे सगळे उद्देश विभागात गेले. बरोबर. आता त्याच्यात पहिल्यांदा मूळ उद्देश किंवा उद्देश विस्तार आणि विस्तारक हे बघायचं आपल्याला. आता पहिलं झालं मूळ उद्देश. आता वाक्याचा कर्ता म्हणजेच मूळ उद्देश, एवढं लक्षात ठेवा. पोळ्याच्या जाळ्यात मासे आले, ह्याला काय म्हणतो आपण,
येणारे कोण आहेत तर मासे आहेत, बरोबर. हा मग मासे काय झाले, कर्ता झाला मूळ उद्देश. आता उद्देश विस्तार, बरोबर. कर्त्याच्या बद्दल माहिती सांगणारे जे शब्द म्हणजेच कर्त्याची अधिविष्णे व समाधिकरण म्हणजे उद्देश विस्ताराचं कार्य करतात, एवढं लक्षात ठेवा. उद्देश विस्ताराचं कार्य कोण करतं? अधिविष्णे असतील, समाधिकरण शब्द असतील, हे कार्य करतात. अधिकरणचा अर्थ काय दिलाय बघा त्यांनी, एखाद्या नामाचे स्पष्टीकरण करणाऱ्या व नामापूर्वी येणाऱ्या त्याच अर्थाच्या शब्दास समानाधिकरण शब्द असे म्हणतात. अशा दोन्ही शब्दांची विभक्ती एकच असते. म्हणजे समानाधिकरणचं आहे ना, कसं आहे ना, की आपण म्हणतो ना, शिवाजी महाराज छत्रपती झाले, तर शिवाजी महाराज आणि छत्रपती हे झालं थोडक्यात समानाधिकरण, बरोबर. म्हणजे छत्रपती पण त्याचे आणि त्यांचं नाव पण हे त्याच्यावरून, बरोबर. तर आता पुढे आपण बघितलं की त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. मग त्या मुलाबद्दल काय माहिती, त्याचा धाकटा हे उद्देश विस्तार आहे आणि मूळ उद्देश काय झाला, मुलगा झाला म्हणजे करता, बरोबर. आता विधेय विभागामध्ये आपण जाऊ. विधेय विभाग म्हणजे काय, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणजेच मूळ विधेय म्हणतात. एक लक्षात ठेवा, क्रियापद म्हणजेच मूळ विधेय झालं, बरोबर. मंदिराचा दरवाजा उघडला, बरोबर. आता उघडला हे झालं मूळ विधेय, बरोबर. आणि आता काय उघडला, तर दरवाजा उघडला, बरोबर. हे त्याचं काय होणार आहे, कर्म होणार आहे थोडक्यात, बरोबर. आणि आता पुढे बघा, विधेय विस्तार, बरोबर. आता विधेय विस्तार मध्ये काय आहे, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दांना विधेय विस्तार असे म्हणतात, बरोबर. म्हणजे तुम्हाला तेच सांगितलं की आता खाली दिले त्यांनी बघा, क्रियापदाला केव्हा, कोठे, कसे, किती वेळा, किती प्रमाणात असे प्रश्न विचारलेस, बरोबर. आपण तीनच सांगितले तुम्हाला की काय, कोठे, केव्हा, कसा. तर इथं काय आहे, किती वेळा, किती प्रमाणात असे प्रश्न विचारले तर उत्तर काय येतं, आपलं विधेय विस्तार येतं. म्हणजे वाक्यातील क्रियाविशेषणे विधी विस्ताराचं कार्य करतात बघा, केव्हा, कोठे, कसा, बरोबर. हे लक्षात ठेवा. आता पुढं काय आहे, विधेयपूरक. आता विधेयपूरकाचं आहे ना, लक्षात ठेवायचं की जेव्हा आहे ना वाक्यात दोन कर्म येतात, आपण द्विकर्म बघितलंय ना, त्यावेळी जे अप्रत्यक्ष कर्म आहे, अप्रत्यक्ष कर्म म्हणजे काय असतं, सजीव गोष्ट असते, तर ते कायम विधेयपूरक असतं, एवढं लक्षात ठेवा, बरोबर. म्हणजे असं लिहा की अप्रत्यक्ष कर्म इज इक्वल टू विधेयपूरक, असं जरी लिहून ठेवलं तुम्ही तरी तुमच्या लक्षात राहील. म्हणजे नाही का, आजीनी नातीला गोष्ट सांगितली, बरोबर. म्हणजे ह्याच्यात गोष्ट हे पण कर्म आहे आणि नातीला हे पण काय झालेलं आहे, कर्म आहे, पण त्या अप्रत्यक्ष कर्म आहे, बरोबर. नातीला, मग ते काय झालं, विधेयपूरक झालं. अशा प्रकारचं एवढं लक्षात ठेवा. आता हे बघा, विधेयपूरक म्हणजे काय, वाक्याचा कर्ता आणि क्रियापद जेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी असमर्थ ठरतात, बरोबर. कर्ता आणि क्रियापद तेव्हा एखादा शब्द किंवा शब्दसमूह वाक्यात येतो आणि विधानाचा अर्थ पूर्ण करतो, त्या शब्दालाच आपण काय म्हणतो, पूरक किंवा विधेयपूरक असे म्हणतो. जेव्हा एकाच वाक्यात दोन कर्म असतात तेव्हा त्यातील अप्रत्यक्ष कर्म हे विधेयपूरक असते, एवढं लक्षात ठेवा. हे वाक्य जर विचारलंच आपल्याला स्टेटमेंटमध्ये, तर लक्षात पाहिजे की जेव्हा वाक्यात दोन कर्म असतात तेव्हा त्यातील अप्रत्यक्ष कर्म हे विधेयपूरक असते. तिथं समजा प्रत्यक्ष कर्म टाकलं त्यांनी तर ते वाक्य चुकीचं ठरू शकतं, त्यामुळं अप्रत्यक्ष कर्माला तुम्ही ब्रॅकेट करून ठेवा, बरोबर. त्यांनी सांगितले की विधेयपूरकाचे परत तीन प्रकार दिलेत खाली त्यांनी, कर्मपूरक, विधीपूरक आणि खाली दिले आधारपूरक, बरोबर. आधारपूरक खूप सिंपल आहे, म्हणजे एखादी ना ह्याचा उल्लेख असतो तिथं, म्हणजे एखादा आडोस्याचा वगैरे नाही का, सूर्य ढगा आड लपला, मग कशा आड लपला, तर ढगा आड, बरोबर. त्याने कशाचा आधार घेतलाय, ढगाचा आधार घेतला, बरोबर. म्हणून ते ढगा आड वगैरे शब्द असतो आधारपूरक. किंवा सूर्य डोंगरा आड लपला, बरोबर. तर ते पण डोंगरा आड काय झालं, डोंगराचा आधार घेतला ना सूर्याने, म्हणजे डोंगर पण काय झालेलं आपलं आधारपूरक झालं, बरोबर. तर आधारपूरक एक लक्षात ठेवायचं की कशाचा तरी आधार देणारा असतो तो घटक, म्हणजे सूर्याला डोंगराने आधार वगैरे दिलेला नसतो, बरोबर, लपण्यासाठी असं. तर ते पुढे बघू. आधी बघू आपण जे विधेयपूरकाचे तीन प्रकार असतात. पहिला झाला कर्म ऑब्लिक कर्मपूरक दिले. आता ज्याच्यावर कर्त्याची प्रत्यक्ष क्रिया घडते ते कर्म असते, बरोबर. क्रिया सोचणारे किंवा भोगणारे कर्म असते, बरोबर. कर्म सुद्धा पूरकाचाच प्रकार आहे, म्हणून त्याला पण आपण काय म्हणतो, कर्मपूरक, बरोबर. म्हणजे बघा ना तुम्ही, एखादं वाक्य कर्माशिवाय पूर्ण होत नाही, बरोबर. म्हणजे त्याच्यात आपण म्हणजे गवळी धार काढतो वगैरे, ती वाक्य बघितली होती आपण. मग त्याच्यात गवळी काढतो ह्याच्यावर अर्थ नाही होत, ज्यावेळेस धार शब्द टाकतो आपण त्यावेळेसच ते, म्हणजे धार हा पूरक शब्द टाकतो त्यावेळेसच त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, बरोबर. म्हणून कर्म किंवा कर्मपूरक हे एकच झाले.
आता त्याचा कर्मपूरकचा विस्तार वगैरे ते आपण नंतर बघणारच आहे, बरोबर. आता त्याच्यानंतर बघा, त्यांनी उदाहरण दिले, अभयने स्वरांचा पतंग स्वरांचा पतंग कापला. बरोबर, स्वराचा पतंग कापला. पतंग हे काय झालं थोडक्यात कर्म किंवा कर्मपूरक झालं. आता खाली काय दिलं, विधिपूरक किंवा विधानपूरक. हे लक्षात ठेवा की विधिपूरक म्हणजे वाक्यामधील कर्त्याचे स्थित्यंतर किंवा भिन्न घटक दाखवणारे घटक असतो. विधिपूरक हे अस्तित्ववाचक असतात, हे लक्षात ठेवा बरं का. विधिपूरक काय करतं, कर्त्याचे स्थित्यंतर दर्शवतं किंवा भिन्न घटक दाखवणार असतं, आणि विधिपूरक हे अस्तित्ववाचक असतात. तसेच कधी कधी स्थित्यंतर वाचकही असतात. विधिपूरकालाच आपण विधानपूरक असे पण म्हणतो, लक्षात ठेवा. बरोबर, कर्त्यापूर्वी आलेले चतुर्थी विभक्तीतील नाम किंवा सर्वनाम हे विधिपूरकाचे कार्य करते. हे बघा, कर्त्यापूर्वी आलेले चतुर्थी विभक्तीतील नाम, तुम्हाला सांगितलं ना की पुढे आहे, ते बघू आपण. हे आता 3 वाक्य दिलेले खाली. आता हे पुढची बुलेट लय महत्वाची, ह्याला पण अंडरलाईन करून ठेवा. कर्त्यापूर्वी आलेले चतुर्थी विभक्तीतील नाम किंवा सर्वनाम विधिपूरकाचे कार्य करते. आता वाक्याचा कर्ता व कर्त्यानंतर येणारे नाम दोघे एकाच विभक्तीत किंवा वस्तूला दाखवत असतील तर कर्त्यानंतर येणारे नाम विधिपूरकाचे कार्य करते. म्हणजे जे समानाधिकरण म्हटलं होतं ना आपल्याला, ते सुद्धा विधिपूरकाचं थोडक्यात कार्य करतं. आता बघा, कर्त्यांची विधी विशेषणे ही विधिपूरकाचं काम करत असतात. आता हे बघा की शिवाजी महाराज छत्रपती झाले. आता छत्रपती झाले हे काय झालं, स्थित्यंतर झालं, बरोबर. म्हणजे महाराजांचं काय झालं, छत्रपती झाले. आणि वर काय सांगितलेलं आपल्याला की कर्त्याचे स्थित्यंतर होत असेल तर तो घटक पण विधिपूरक आहे. तर हे बघा, स्थित्यंतर झाले म्हणून पुढे लिहून ठेवा की शिवाजी महाराज आणि छत्रपती ह्या कंसात स्थित्यंतर लिहून ठेवा, बरोबर. म्हणजे तुमच्या पुढे पण लक्षात राहील. मग त्याच्यावरून काय झालं, छत्रपती विधिपूरक झालं. आता हे बघा, वसंत ऋतूत वृक्षांना पालवी फुटते. त्यांनी वर काय सांगितलं होतं की कर्त्यापूर्वी आलेले, बरोबर, कर्त्यापूर्वी आले चतुर्थी विभक्तीतील नाव. बघा, वृक्षांना म्हणजे हे झालं ना चतुर्थी, सला ते सालाना ते, बरोबर. म्हणजे फुटणारी काय, पालवी, बरोबर. आणि फुटणारी कोणतं, पालवी. म्हणून हे काय झालं, काय म्हणतात त्याला आपल्याला, कर्ता काय झालं, पालवी झालं ना. पण कर्त्याच्या आधी जो वृक्षांना शब्द आला त्याला चतुर्थीचा प्रत्यय, म्हणून तिथं कंसात चतुर्थी पण लिहून ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात नाही. बरोबर, ती शिक्षिका आहे. आता हे बघा, ती शिक्षिका आहे म्हणजे ना, त्यांनी परत काय सांगितलंय, कर्त्यानंतर येणारे नाम दोघे एकाच व्यक्तीला किंवा वस्तूला दर्शवत असेल. आता कर्ता कोणी, ती आहे, बरोबर, असणारी ती. आणि शिक्षिका म्हणजे ती आणि शिक्षिका सेम सेम झाली, म्हणून सेम दर्शवणारी ती पण काय झाली, विधिपूरक झालं. एवढं तुमच्या लक्षात आलं की विधिपूरक कसं ओळखायचं. विधिपूरकामध्ये पहिल्यांदा की स्थित्यंतर आहे, म्हणजे शिवाजी महाराज छत्रपती झाले. त्याच्यानंतर कर्त्याच्या आधीनं जर चतुर्थी विभक्तीत शब्द आला तर तो पण वृक्षांना, तो पण झाला विधिपूरक किंवा विधानपूरक. आणि ती शिक्षिका आहे. म्हणजे हे बघा थोडक्यात, आपण हे जे बघितलं होतं ना की एखाद्या पूरक म्हणजे काय, ते आधीच बघितलेले आपण ह्याच्यामध्ये विशेषणामध्ये वगैरे. तर त्याची ती आहे ह्याच्यावरून काय फिक्स वाक्याला अर्थ नाही प्राप्त होत, पण त्याच्यात शिक्षिका हा शब्द टाकला तर ते एक वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. त्यालाच आपण विधानपूरक म्हणतो, बरोबर. म्हणजे विधानपूरक, आधारपूरक ते एकाच प्रकारातले, फक्त त्याचे सब टाईप केलेले, बरोबर. म्हणजे विधेयपूरकच आहेत ते. आता आधारपूरक बघा, क्रियेला आधार देणाऱ्या घटकांना आधारपूरक असे म्हणतात. वाक्यातील स्थलवाचक क्रियाविशेषण आधारपूर्वाचे आधारपूरकाचे कार्य करते. म्हणजे बघा, तुम्हाला मगाशी सांगितले की सूर्य डोंगराआड आपल्या कशाचा, त्याने आधार घेतला, डोंगराचा, बरोबर. म्हणून डोंगराआड काय झालं, आधारपूरक झालं, बरोबर. आता पुढे बघा, म्हणजे आपण म्हणतो ना की नदी गावाला वळसा घालून वाहते, तर तिने कशाचा आधार घेतलेला असतो, गावाचा आधार घेतलेला असतो. म्हणून हे शब्द झाले आधारपूरक, बरोबर. त्याच्यानंतर कर्मविस्तार आणि कर्मपूरकाचा विस्तार. आता आपण कर्म बघितलं आधी. त्याच्यानंतर कर्मपूरक म्हणजे काय की त्या कर्माविषयी अधिक माहिती सांगणारा जो शब्द असेल तर तो झाला कर्मपूरक, बरोबर. तर पुढे बघूया आता आपण की त्यांनी काय सांगितले, उदाहरण दिले बघा की कर्मपूर्वी येणारा शब्द जर कर्माविषयी माहिती सांगत असेल तर तो शब्द कर्मविस्तार कर्मपूरकाचा विस्तार असतो. कर्मांचे अधिविशेषणे कर्मपूरकाच्या विस्ताराचे कार्य करतात, बरोबर. आता हे बघा, शेजारचा मधू खूप तन्मयतेने गोष्टीचे पुस्तक वाचतो. काय वाचतो, पुस्तक वाचतो. पण कशाचं पुस्तक आहे, म्हणजे पुस्तकाविषयी अधिक माहिती कोणता शब्द आहे, की गोष्टीचं पुस्तक आहे, बरोबर. मग हा झाला गोष्टीचे शब्द, काय झाला तो डार्क केलेला हायलाइट, तो झाला कर्मविस्तार. तिथं लगेच लिहून ठेवायची सवय ठेवायची की गोष्टीची हे झाले कर्मविस्तार. म्हणजे तुम्हाला परत
फायनल रिव्हिजनला ते वाचायची गरज पडत नाही पूर्ण थिअरी वगैरे, बरोबर. आपण सध्या पूर्ण बारीक घेतोय इथं मायक्रोमध्ये. आता हे बघा, त्यांनी काय सांगितले की गोष्टीचा झाला कर्मपूरकाचा विस्तार झाला, बरोबर. आता प्रथम उपस्थित संघटक हे करायची काही गरज नाही, तरी पण बघा वाक्य पृथक्करण करताना कोणत्या वाक्यामध्ये पहिल्या टप्प्याला जे संघटक मिळतात तेच त्या वाक्यातील प्रथम उपस्थित संघटक होय. म्हणजेच प्रथम उपस्थित संघटक म्हणजे काय, त्या रचनेला किंवा त्या वाक्याला प्रत्यक्षपणे जबाबदार असलेले संघटक होय. म्हणजे काय थोडक्यात, की आपले जे कर्ता क्रियापदी जे शब्द असतात ना, तेच झाले प्रथम उपस्थित संघटक वगैरे, बरोबर. आता केवळ वाक्याचे घटक दाखवले आणि केवळ वाक्याचं पृथक्करण कसं करायचं त्यांनी ते दाखवलेलं आहे, बरोबर. आता हे बघा, वाक्य पृथक्करणासाठी केवळ वाक्य दिल्यानंतर ते बघा, हे जे आहे ना, तुम्ही PYQ चे जे जास्तीत जास्त प्रश्न सोडवले ना, तर त्याच्यातून तुमचा सराव होणार आहे. म्हणजे आता हे जे झालं ना वाक्य पृथक्करण आपला टॉपिक, तर तुम्ही जास्तीत जास्त आहे ना प्रश्न PYQ सोडवा. त्याच्यात कसे प्रश्न विचारलेत बघ, कधी कधी कर्मविस्तार कसा विचारलाय, मग त्याच्यात कधी कधी एकाच वाक्यात त्यांनी ना असं मिक्स करून दिलेलं असतं, उद्देशांग विधेयांग, मग ते पर्याय दिलेले असतात. त्यावेळेस मग आपलं थोडं कन्फ्युज होतो आपण की ह्याच्यातलं हे नक्की कोणतं आहे, कारण ते सेम सेम असतात 2-3 पर्याय, तिथं आपण कन्फ्युज होतो. त्यामुळे थिअरी वाचून झाली का तुम्ही ना प्रश्न जास्तीत जास्त सोडवा, तुम्हाला लगेच तो म्हणजे हे टॉपिक क्लिअर होऊन जातो, बरोबर. आणि हा खूप सोपा टॉपिक आहे. याचा असं आहे की तुम्ही एकदा वाचलं ना ते कायम लक्षात राहतं तुमच्या, बरोबर. आता हे बघा, म्हणजे तुम्हाला कधी पण आलं ना की विधेय विस्तार, तुम्हाला जर माहित असेल ना विधेय म्हणजे क्रियापद, तर तुम्ही त्याच्याहून केव्हा कोठे कसा काय किती वेळा किती प्रमाणात हे शब्द विचारून विचारून तुम्हाला त्याचा विधेय विस्तार पण मिळून जाणार आहे, बघा. आता केवळ वाक्याचं पृथक्करण करण्याचं आपल्याला सांगितलं, आपण फक्त केवळ वाक्याचं पृथक्करण बघू. मिश्र वाक्याचं पृथक्करण वगैरे ती वाक्य दिलेली बरं का, पण ती पण एवढी काय बघण्याची नाही. तुम्हाला केवळ वाक्याचं जर समजलं ना, मग मिश्र वाक्याचं काय नाही, तुम्ही ते सेपरेट करून तुम्हाला माहिती आहे की संयुक्त वाक्य किंवा मिश्र वाक्य सेपरेट करून त्याचं केवळ वाक्य बनवून सेम जसं केवळ वाक्याचं तुम्ही विधेय विस्तार उद्देश विस्तार वगैरे शोधणार आहे तसंच शोधायचं असतं. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा केवळ वाक्याचं व्यवस्थित जमलं पाहिजे, की त्याचं विधेयपूरक काय आहे, कर्मपूरक काय आहे, किंवा मूळ उद्देश कोणता आहे हे शोधणं ते शिकायचं आपल्याला. मग त्यांनी स्टेप दिलेले आहे बघा त्या ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये, की केवळ वाक्याचं पृथक्करण कसं ओळखायचं, बरोबर. म्हणजे वाक्य पृथक्करणासाठी केवळ वाक्य दिल्यानंतर त्या वाक्यातील मुख्य शब्द आपल्याला माहिती क्रियापद असतो, आपण प्रथम शोधून काढावे. ती क्रिया करणार कोण असा प्रश्न करून करता शोधायचा, बरोबर. ही आपण चर्चा केलीच होती आता वाचता वाचता, तीच सेम. हा करत्या तक्त्यातील उद्देश या शब्दात ठेवा, म्हणजे करता असेल तो उद्देश झाला आणि मूळ विधेय काय झालं, क्रियापद झालं. आता खालचा चौथा पॉइंट बघा, बुलेट, या उद्देशाबद्दल विशेष माहिती सांगणारे जर काही शब्द असतील म्हणजे, बरोबर. म्हणजे त्याचा धाकटा मुलगा आपण बघितलं, मग त्याचा धाकटा हे उद्देश विस्तार झालं, बरोबर. या सदरात ठेवावे. हे सदर उद्देशाच्या अगोदर असणे बरे, ते ऑलरेडी आपल्याला तुम्हाला हे पाठायचे की कधी काय लिहायचं, बरोबर. म्हणजे विधेयांगामध्ये कर्मविस्तार आहे, कर्मपूरक आहे, विधेयपूरक आहे, विधेय विस्तार, मूळ विधेय. आणि उद्देश विभाग मध्ये फक्त एकच राहतं, काय राहतं, दोनच राहतात, म्हणजे उद्देश विस्तार आणि मूळ उद्देश. इकडं मात्र 5-6 कॉलम आहेत, कशात, विधेय विभागामध्ये. तेवढं लक्षात ठेवा, बरोबर. आता पुढचा पॉइंट बघू आपण. क्रियापद सकर्मक असेल तर त्याचे कर्म शोधून कर्म या सदरात ठेवावे, बरोबर. मग क्रिया आपल्याला आता तेवढी सवय झाली का आपल्याला कळतं की क्रियापद सकर्मक आहे का कर्मक आहे, बरोबर. आता खाली क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द असतील तर ते कशात जाणार, ते सॉरी, कर्माबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द असतील तर ते कर्मविस्तार मध्ये जाणार किंवा कर्मपूरकाचा विस्तार म्हणतो आपण, बरोबर. आता क्रियापद अकर्मक असल्यास कर्म हे सदर येणारच नाही, म्हणजे ते रिकामं ठेवायचं, बरोबर. आता अकर्मक क्रियापद अपुऱ्या अर्थाचे असल्यास तो पूर्ण करणारे शब्द म्हणजे विधेयपूरक या शब्दात विधेयपूरक या सदरात घालावी, लक्षात ठेवा, बरोबर. म्हणजे क्रियापद जर अकर्मक असेल तर वाक्य पूर्ण करायला काहीतरी विधेयपूरक शब्द येतो ना तिथे, बरोबर. तर तो विधेयपूरक या सदरात घालावा. शेवटी क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे जे काही शब्द असतील ते विधेय विस्तारामध्ये लिहायचे. म्हणजे विधेय विस्तार कसा शोधतो आपण, केव्हा, कोठे, कसा, किती वेळा, काय, नाही का, किती प्रमाणात, असे प्रश्न विचारून आपण शोधत असतो.
मग हे बघा की पुढे काही केवळ वाक्य दिलेले आहे त्यांचं पृथक्करण ते चार्ट मध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. आता हा चार्ट पेपरला जायच्या आधी तुम्ही एकदा बघून घेणं म्हणजे मस्टच आहे, कंपल्सरी. तुम्हाला जसं सांगितलं होतं की शब्दसिद्धीमध्ये शब्द बघायचे म्हणजे कंपल्सरी बघूनच जायचे एकदा नजरेखालून, बरोबर. किंवा आपण समासात तुम्हाला सांगितलं होतं की तत्पुरुष समासाची फोड कशी, विग्रह कसा केला जातो, ते पण आपल्याला बघून जायचं असतं. वाक्यपृथक्करण फिक्स क्वेश्चन राहतो. त्यामुळे केवळ वाक्याचा बरं का, मिश्र वाक्याचं जरी नाही बघितलं तुम्ही, बरोबर, केवळ वाक्याचा आवर्जून आपले बघूनच जायचं, बरोबर. केवळ वाक्यात काय दिलंय, अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही, बरोबर. मग त्याच्यात बघा त्यांनी आपण तुम्ही प्रश्न केला की पत्र लिहिणारे कोणी, बरोबर, असा प्रश्न केला तर मी उत्तर येतं, बरोबर. मग बघा, आणि काय लिहिलेलं आहे, पत्र लिहिलंय, बरोबर. मग पत्र काय झालं, आपलं कर्म झालं, बरोबर. आता पुढे शब्द दिलेत बघा त्यांनी की मूळ उद्देश मध्ये मी झालं, म्हणजे आपण काढलं ना की लिहिणार कोण आहे तर मी आहे, म्हणून ते झाला करता. आणि पत्र काय झालं, आपलं कर्म झालं. आता कर्माविषयी परत लगेच शोधायचं की विशेष माहिती सांगणार त्याच्या पुढे शब्द आहे का, तर आहे, बरोबर, एकही पत्र. मग ते कर्म विस्तार मध्ये लिहून टाकायचं आणि पत्र कर्म मध्ये किंवा कर्मपूरकच्या कॉलम मध्ये लिहून टाकायचं. आता केव्हा, कोठे, कसा, बरोबर. आता बघा त्याच्यात केव्हा शब्द विचारला आपण, तर काय लिहिलंय तिथं, अलीकडे शब्द आला, बरोबर. म्हणजे केव्हा तर अलीकडे, म्हणून अलीकडे शब्द विधेय विस्तार मध्ये गेला. आणि मूळ विधेय काय झालं, लिहिले नाही, बरोबर. मग असं ते तुम्हाला कळलं की कोणत्या ब्रॅकेटमध्ये काय आलं. असं प्रश्न विचारूनच हे वाक्याची फोड करायची. आता खालचं दुसरं वाक्य, एकदा बागेत खेळताना आमचा कुत्रा काळूराम हौदात पडला. तर पडणारा कोणी, कुत्रा आहे, बरोबर. आणि म्हणजे थोडक्यात काय आहे, आमचा कुत्रा, पडणारा कोण तर काळूराम त्यांनी दिले, बरोबर. काळूराम कोण आहे, तर आमचा कुत्रा आहे, बरोबर. म्हणजे काळूराम हा झाला कर्ता झाला, बरोबर. आणि काळूरामचा विशेष माहिती सांगणार काय म्हणजे थोडक्यात, काळूराम म्हणजेच काय आहे, आमचा कुत्रा. मग आमचा कुत्रा हे कशात लिहिले त्यांनी पुढं, तर आमचा कुत्रा हे झाले उद्देश विस्तार मध्ये, आणि काळूराम काय झाला, मूळ उद्देश झाला. आता महत्वाचं काय हे कळतं आपल्याला लगेच, करता आणि उद्देश आणि उद्देश विस्तार. मेन आपल्याला असतं की विधेयांगामध्ये काय मोडतं, तर पडला हे काय झालं, आपलं क्रियापद झालं, बरोबर. आणि आता लगेच प्रश्न विचारायचा त्यांनी, केव्हा, कोठे, कसा. तर केव्हा, केव्हा पडला, एकदा पडला, बरोबर. आणि कोठे, तर बागेत खेळताना, बरोबर. ते आणि कसा, ते कोठे म्हटलं तर कुठं कुठे येतं, हौदात येतं आणि बागेत पण येतं. आणि कसा म्हटलं तर खेळताना येतं, बरोबर. मग हे सगळे शब्द बागेत, खेळताना, हौदात बघा उद्देश विधेय विस्तार मध्ये गेले, बरोबर. आता जे विधेय विस्तार आहे ना कॉलम बघा ज्या वाक्यांचा, तिथं पण लगेच आहे ना त्या विधेय विस्ताराच्या तिथं शॉर्ट मध्ये लिहून ठेवायचं, केव्हा, कोठे, कसा, केव्हा, कोठे, कसा, काय, बरोबर. असे शब्द लिहून ठेवायचे. कर्मपूरकच्या तिथं काही शब्द लिहून ठेवायचा कर्माच्या जागी, बरोबर. असं. आता पुढं काय दिलंय, हे बघा. आता विधेयपूरक मध्ये ना तो चार्ट काढा, मी तुम्हाला सांगतो की विधेयपूरक मध्ये ना बघा कर्माला आपण काय लिहिलं, बरोबर, विधेय विस्तार मध्ये कोठे, केव्हा, कसा. तर विधेयपूरक मध्ये ना तुम्हाला सांगितलं होतं की विधेयपूरक शक्यतो आहे ना कशाविषयी माहिती देत असतं, एखाद्या स्थळाविषयी वगैरे किंवा ह्याच्याविषयी माहिती देत असतं ना, बरोबर. तर ते सगळे तिथे ना हे प्रश्न आपण तिथंच लिहून ठेवायचे की विधेय विस्तार म्हणल्यावर कोठे येतं. आता विधेयपूरकचा कॉलम बघितला ना तुम्ही, तर तिथे तुम्ही लिहून ठेवू शकता की विधेयपूरक मध्ये कोणाला हा शब्द आहे ना विधेयपूरक मध्ये लिहून ठेवू शकता तुम्ही, बरोबर. कोणाला, बरोबर. त्याच्यानंतर आहे ना विधेयपूरक मध्ये ना तिथंच बघा, मग कोणाला म्हणलं तर तिथं तुम्हाला शब्द आलाय, बरोबर. आणि किंवा तिथं कशास असं पण लिहून ठेवू शकता तुम्ही, कशास. तर कशाचं उत्तर काय आहे, मुखास. आणि कसा हा शब्द पण तुम्ही विधेयपूरक मध्ये लिहून ठेवू शकता, कसा. तर कसा दिसतो, तर मोहक दिसतो, ते गुलमोहर नाही का, तर तसं. मग हे झालं. आता तिसरं वाक्य आपण बघू, पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. तर देणारे काय आहे, दात आहेत, बरोबर. आणि दात कसे आहेत, पांढरे स्वच्छ आहे, म्हणून बघा दात झाला मूळ उद्देश, दात मध्ये लिहिला, त्याचा उद्देश विस्तार पांढरे स्वच्छ दिला, बरोबर. आणि काय देतात, काय प्रश्न विचारला तर शोभा देतात, बरोबर. म्हणून शोभा काय झालं, म्हणून ते झालं काय नाही विचारल्यामुळे जे उत्तर आलं ते झालं कर्म किंवा कर्मपूरक झालं, ते शोभा लिहिला आपण. आणि विधेयपूरक झालं काय, मुखास, बरोबर. म्हणजे कशास, तर मुखास, बरोबर. म्हणून ते आपण विधेयपूरक मध्ये लिहिलं, म्हणजे ते विधेय विभागाच झालं, बरोबर. आणि मूळ विधेय काय झालं, देतात झालं, बरोबर. त्याच्यानंतर जे चौथं वाक्य, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.
तर दिसणारा काय आहे, गुलमोहर आहे बरोबर. आणि कोठे किंवा कशात वगैरे, आपण केव्हा कोठे कसा बरोबर. तर कोठे तर शरदाच्या चांदण्यात हे उत्तर येतं, म्हणून ते आपण लिहिलं विधेय विस्तार मध्ये बरोबर. आणि कसा दिसतो, मोहक दिसतो. तर ते काय झालं आपलं विधेयपूरक झालं मोहक बरोबर. मग हे चार तुम्ही लक्षात ठेवायचे की कोणता शब्द कुठं आला बरोबर. आता बघा खालचं 5 वाक्य काय, हा प्रश्न राहतो की एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन थडकली बरोबर. एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन थडकली. थडकणारी काय किंवा कोण आहे, तर बातमी बरोबर. म्हणून बातमी झाला मूळ उद्देश. आणि बातमी कोणती आहे, तर युद्ध बंद झाल्याची बातमी बरोबर. कशाची बातमी, युद्ध बंद झाल्याची. मग युद्ध बंद झाल्याची हे झालं उद्देश विस्तार. म्हणजे बातमी कोणती आहे, युद्ध बंद झाल्याची. मग ते झालं बातमीविषयी माहिती सांगणारे शब्द ना. म्हणून ते कशात लिहिले आपण, उद्देश विस्तार मध्ये लिहिले. आणि बातमी झालं मूळ उद्देश मध्ये. आणि विधेय विस्तार मध्ये आपण प्रश्न केला की कोठे, केव्हा, तर एके दिवशी बरोबर. केव्हा म्हणजे एके दिवशी. आणि येऊन म्हणजे कशी, तर तिचे क्रियाविशेषण काय, येऊन बरोबर. म्हणून येऊन पण विधेय विस्तार मध्ये गेलं. आणि मूळ उद्देश काय झाले, थडकली बरोबर. तर हे झालं केवळ वाक्याचं पृथक्करण. ही वाक्य आपण बघितलेली आहे बरोबर. आता त्यांनी ना मिश्र वाक्याचं पृथक्करण दिलेलं आहे. तर आता बघा मिश्र वाक्याचं पृथक्करण तर कसं दिलंय, तर त्यांनी ना एक वाक्य दिले की देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्व आले असेल तर ते बऱ्याच अंशी रा आगरकर यांच्या बुद्धिमत्तेचे किंवा मार्मिक लेखाचे फल होय, हे कोणीही कबूल करेल बरोबर. तर त्यांनी मिश्र वाक्याचं पृथक्करण कसं करायचंय ते एक सांगितलेलं आहे. की ते आता थिअरी वाचून बघा तुम्ही की मिश्र वाक्यात एक प्रधान वाक्य असते व इतर गौण वाक्य असतात. म्हणजे आधीच मिश्र वाक्याचं पृथक्करण कसं करतात तिथे त्यांनी काय सांगितलं की मिश्र वाक्यात एक प्रधान वाक्य, इतर गौण वाक्य असतात. या गौण वाक्यातील काही नामवाक्य, विशेषण वाक्य, क्रिया विशेषण वाक्य असतात. मिश्र वाक्याचे पृथक्करण करताना प्रथम त्या वाक्यात प्रधान व गौण अशी किती पोटवाक्य आहेत हे शोधून काढण्यासाठी क्रियापद आणि विधेयक पाहिजे बरोबर. आणि प्रथम प्रधान वाक्य शोधून ते मांडायचं असतं. म्हणजे प्रधान वाक्य आपल्याला ओळखायचं, त्यानंतर एक एक गौण वाक्य खाली लिहून आणि प्रधान वाक्याशी त्याचा कोणता संबंध आहे तो लिहायचा. त्यानंतर प्रत्येक वाक्यातील उभयनिव्यय वेगळे केले म्हणजे उरणारी सारी वाक्य केवळ वाक्यच झाली बरोबर. म्हणजे आपल्याला जी सेपरेट सेपरेट वाक्य केली ती कळले आपल्याला की कोणतं वाक्य कोणतं आहे, नामवाक्य कोणतं आहे किंवा क्रियाविशेषण वाक्य कोणतं आहे. ही झाली का मग ती केवळ वाक्य होतात. आणि मग त्यांचं पृथक्करण आपल्याला कसं करायचंय, जसं आपण केवळ वाक्याचं पाठीमागे केलंय अगदी तसंच करायचंय बरोबर. आता हे बघा की यांनी दिलेलं आहे की देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्व आले असेल तर ते बऱ्याच अंशी रा आगरकर यांच्या बुद्धिमत्तेचं व मार्मिक लेखाचं फळ होय, हे कोणीही कबूल करेल बरोबर. हे कोणीही कबूल करेल. आता त्यांनी काय सांगितले की आपण प्रधान वाक्य शोधायचं आपल्याला बरोबर. आता हे जर तेर ही वाक्य काय झाली आपली, ही प्रधान वाक्य नाही, तर हे कोणीही कबूल करेल हे मुख्य वाक्य झालं. मग तिथं पुढे लिहिलं की प्रधान वाक्य लिहिलं आपण बरोबर. तर आणि त्याच्यानंतर दुसरं वाक्य काय आहे की देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्व आले असेल, तुम्हाला माहिती जर तरचं वाक्य ते काय झालं, संकेत दर्शक क्रिया विशेषण वाक्य. आणि तर ते बऱ्याच अंशी रा आगरकर यांच्या बुद्धिमत्तेचे व मार्मिक लेखाचे फल होय, हे झालं नामवाक्य बरोबर. ते नामवाक्य किंवा समानाधिकरण. आणि त्यांनी समानाधिकरण काय दिले कंसात, प्रधान वाक्यातील हे या शब्दाचे बरोबर. तर आता हा चार्ट बघू आपण त्याच्यात त्यांनी कशा कशामध्ये हे टाकलेले. आता हे प्रधान वाक्य काय झालं, हे कोणीही कबूल करेल. म्हणजे शेवटचं जे आहे ना, तर ते मुख्य वाक्य बरोबर. म्हणजे मुख्य वाक्य काय येते, तर हे बघा की आपण पहिलं अख्खं वाक्य वाचलं आणि जर हे कोणी कबूल करील हे वाक्यच नसेल तर काय म्हणायचंय त्या वाक्यात मुख्य उद्देश ते आपल्याला कळणार नाही बरोबर. म्हणून हे कोणी कबूल करील ह्याच्यावर डिपेंड ही बाकीची सगळी वाक्य. म्हणून हे मुख्य वाक्य आहे. मग आता त्याच्यात बघा की उद्देश विभागामध्ये त्यांनी कसं केलंय की आपण कबूल करणारे तर कोण असं प्रश्न विचारला तर कोणी असं उत्तर येतं बरोबर. कोणी फिक्स कोण आहे ते माहिती नाही, पण करता कोणी कोणीही. म्हणजे तुम्ही असू शकतो किंवा मी पण असू शकतो. म्हणून हे मूळ उद्देशामध्ये बघा कोणी हा शब्द मूळ उद्देशामध्ये आला. आणि काय तर आपण नाही का काय हा प्रश्न केला तर कबूल करणार बरोबर. म्हणून ते कबूल काय झालं, कर्म झालं. आणि कर्माच्या विषयी काय माहिती सांगितली त्यांनी, हे कबूल करेल. हे म्हणजे काय, म्हणजे कबूल करायला काय बघ, काही पण असेल ती गोष्ट अप्रत्यक्ष असेल ती,
मग हे शब्द त्यांनी कर्मपूरकाचा विस्तार मध्ये लिहिलाय. आणि मूळ विधेय काय झालंय आपलं करी. बरोबर, हे एक लक्षात ठेवा. आता एवढी अवघड वाक्य आहे ना, पेपरमध्ये शक्यतो ते देत नाहीत. बरोबर, म्हणजे मिश्र वाक्य टाईप. कारण ते कुठं त्यांना विचारण्यासाठी ना मेन वाक्य म्हणजे ते संयुक्त वाक्य आणि केवळ वाक्य ह्याच्यावर जास्त भर असतो. पण इथं जास्त फोड करून दिलेले त्यांनी, आणि ते पण आपल्याला माहिती पाहिजे की मिश्र वाक्याचं पृथक्करण कसं करतात वगैरे, नाही का. आता खालचं दुसरं वाक्य बघा. डीसी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्व आले असेल, बरोबर, हे एक वाक्य झालं. तर ते काय झालं, संकेत दर्शक क्रियाविशेषण वाक्य. त्याच्यात बघा उभ्यान्वय अव्यय कोणता आहे ते कॉलम पण केलेलं आहे त्यांनी, जर वाक्य. बरोबर, आता त्यांनी काय दिलं, येणारे काय, समजा आपण येणारे कोण, तर महत्व हे उत्तर येतं बरं का. किंवा म्हणून महत्व हा शब्द झाला मूळ उद्देश. पण महत्वाविषयी माहिती काय सांगतं की काही महत्व, म्हणून काही हा शब्द उद्देश विस्तार मध्ये गेला. बरोबर, आता विधेयपूरक काय झालं तुम्हाला पूरक हा शब्द कोणास, आपण तिकडे लिहिलं होतं कोणास, कशाला आणि कसा, हे विधेयपूरक मध्ये जातात हे शब्द. मग ते आपण जर कोणास हा शब्द केला तर देशी वर्तमानपत्रास हे उत्तर येतं. बरोबर, म्हणून देशी वर्तमानपत्रास हे आपण विधेयपूरक मध्ये लिहिणार आहे. आणि केव्हा, तर हल्ली हे उत्तर आलं. म्हणजे विधेय विस्ताराला केव्हा, कोठे, कसा ह्याच्यातलं एखादं उत्तर येत असेल तर केव्हा उत्तर काय आलं, हल्ली आलं. आणि आले असेल हे झालं मूळ विधेय. बरोबर, ही फोड आली लक्षात. आणि तिसरं जे वाक्य, तर ते बऱ्याच अंशी रा आगरकर यांच्या बुद्धिमत्तेचे व मार्मिक लेखाचे फल होय असणारे काय, तर ते. बरोबर, त्याचं उत्तर येतं. म्हणजे ते काय ते आपल्याला माहित नाही. बरोबर, पण ते झाला मूळ उद्देश. बरोबर, आणि मग त्यांनी काय सांगितलं की विधेयपूरक मध्ये ना काय दिले त्यांनी, काय आपण कोणाला किंवा कशास किंवा कसा म्हणतो ना आपण, मग ते झालं ह्याच्या. त्यांनी दिलं की रा आगरकर यांच्या बुद्धी कोणाला किंवा कोणाचे, हा प्रश्न विचारला तर काय उत्तर आलं, रा आगरकर यांच्या बुद्धिमत्तेचे किंवा मार्मिक लेखाचे. हे कशात जाणारे, विधेयपूरक मध्ये जाणारे. बरोबर, आणि विधेय विस्तार मध्ये काय आलं, आपण प्रश्न केला की बऱ्याच अंशी, म्हणजे किती प्रमाणात, तर बऱ्याच अंशी. बरोबर, ते शब्द विचारतो ना आपण, केव्हा, कोठे, कसा, काय, त्याच्यानंतर किती प्रमाणात. बरोबर, आणि किती वेळा, तर त्याचं उत्तर येतं किती प्रमाणात आलं की बऱ्याच अंशी, आणि मूळ उद्देश झाला होय. बरोबर, मिश्र वाक्याचे पृथक्करण टाकतात. म्हणजे हे काय एवढं तुम्ही ह्याच्यावर फोकस नका ठेवू, कारण येताना शक्यतो सरळ सरळ आहे ना ते सोपं, म्हणजे ह्याच्यात देत असतात की संयुक्त वाक्य किंवा केवळ वाक्य देत असतात. बरोबर, तर ते करायचंय आपल्याला. आता संयुक्त वाक्याचं पृथक्करण आहे. बरोबर, संयुक्त वाक्याचं पृथक्करण पण आहे ना, ह्याच्यातली जी खालची वाक्य आहे, बरोबर, सरावासाठी उदाहरणं दिलेली त्यांनी, तर ती तुम्ही बघू शकता. आणि संयुक्त वाक्याचं पृथक्करण टाकता त्यांनी दिलेलं आहे की विजयनगरच्या साम्राज्याचं. आता त्यांनी काय सांगितले की संयुक्त वाक्याचं पृथक्करण हे बघा पहिल्यांदा की कसं करतात. ते त्यांनी काय सांगितली, थिअरी वाचायची आपल्याला. ती संयुक्त वाक्य दोन केवळ वाक्य, दोन मिश्र वाक्य किंवा केवळ मिश्र वाक्य प्रधान बोधक उभ्यानं अव्ययाने जोडलेले असतात. संपूर्ण संयुक्त वाक्यातील ही पोट वाक्य वेगळी करून त्यांचा प्रधान वाक्याशी असलेला संबंध सागावा व त्यांनी जोडणारी उभ्यान्वय अव्यय वेगळी केली की सर्व पोट वाक्य हे केवळ वाक्यच होतात. आणि मग केवळ वाक्याचं पृथक्करण आपण पाहिलेलंच आहे. बरोबर, मग ह्याच्यात काय दिलेलं आहे त्यांनी की संयुक्त वाक्याचं पृथक्करण टाकता ह्याच्यात वाक्य बघा, विजयनगर साम्राज्याचा जेथे अंत झाला ते स्थळ सूर्यनारायण रोज असे संधी प्रकाशाने सारवतो. बरोबर, आणि मग त्यावर आकाशातील पंत्या तेवत असतात. बरोबर, प्रधान वाक्य काय आहे तुम्हाला माहिती आहे तर ते जे वाक्य असतं की ते, म्हणजे ज्याच्यात ते हे शब्द असतो, ते, तर वगैरे, तर ते प्रधान वाक्य. आणि ज्याच्यात जे थे जेव्हा हे शब्द असतात ते काय असतं, गौणत्व बोधक वाक्य असतं. बरोबर, मग हे बघा, आता तीन वाक्य आधी बघून घेऊ आपण, ती त्यांनी कशी फोड केली त्याची. की ते स्थळ त्या म्हणजे तक्त्यामध्ये बघा की ते स्थळ सूर्यनारायण रोज असे संधी प्रकाशाने सारवतो. बरोबर, मग हे प्रधान वाक्य. आणि विजयनगर साम्राज्याचा जेथे, जेथेला गोल करून ठेवा, अंत झाला, जेथे शब्द आला ते झालं काय म्हणतो, गौण वाक्य. आणि गौण वाक्याचे आपण प्रकार बघितले होते, विशेषण वाक्य वगैरे. बरोबर, तर हे झालं विशेषण वाक्य. बरोबर, स्थळ ह्या प्रधान वाक्यातील विशेष्याचे. बरोबर, जेथे म्हणजे स्थळ वगैरे ते माहिती सांगते ना तिथे. आणि मग त्यावर आकाशातील पंत्या तेवत असतात. बरोबर, हे पण प्रधान वाक्य समाधिकरण झाले. आणि ते कशाने जोडले, मग त्यावर ना ऍडिशन संयुक्त वाक्य माहिती तुम्हाला, ऍडिशन करत असतं मुख्य. मग हे पण आणि शब्दाने जोडलेले उभयन्वय
ते पण तिथं त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर. मग आता पहिलं वाक्य बघू आपण की ते स्फोट केलेलं, की ते स्थळ सूर्यनारायण रोज असे संदीप प्रकाशाने सारवतो. बरोबर. मग आता सारवणारा कोण आहे? सूर्यनारायण. म्हणून ते मूळ उद्देशात गेले. बरोबर. आणि काय काय सारवतो तर ते स्थळ नाही का. मग ते स्थळ उत्तर येतं ना आपल्याला काहींनी प्रश्न केल्यावर. मग ते झालं कर्म. आणि ते स्थळ म्हणजे ते हा शब्द काय सांगतो? कर्माविषयी जास्त माहिती सांगतो, म्हणून तो कर्मविस्तार मध्ये लिहिला आपण. आणि विधेय विस्तार मध्ये आपण केव्हा, कोठे, कसा. आता केव्हा म्हटलं तर काय येणार आहे उत्तर? रोज. बरोबर. आणि कसे तर असे संधी प्रकाशाने. बरोबर. कशाने तर संधी प्रकाशाने. म्हणून ते गेले विधेय विस्तार मध्ये. आणि मूळ विधेय तर तुम्हाला माहिती आहे सारवतो. बरोबर. आता दुसरं वाक्य बघा, विजयनगर साम्राज्याचा जेथे अंत झाला. होणारा काय आहे किंवा होणारा कोण आहे? कोण उत्तर काय आलं? अंत आला. म्हणून ते झाला मूळ उद्देश. आणि अंताविषयी काय माहिती सांगते? विजयनगर साम्राज्याचा. बरोबर. म्हणून ते झाला उद्देश विस्तार. बरोबर. त्याच्यानंतर विधेय विस्तार काय झाला? क्रियाविशेषण म्हणजे जेथे. जेथे हा शब्द बघा विधेय विस्तार मध्ये गेला आणि मूळ विधेय काय झालं? झालं. बरोबर. आणि खाली बघा की मग आकाशातल्या पंत्या तेवत असतात. हे पण प्रधान वाक्य आहे. समानाधिकरण आणि हे उभयान्वय झालं. मग आपण असणाऱ्या काय आहेत? तेवत असणाऱ्या पंत्या. म्हणून त्या काय झाल्या? मूळ विद्देश. असणाऱ्या कोण? पंत्या. मग करता. बरोबर. पंत्या. आणि पंत्यांविषयी माहिती काय आहे? आकाशातल्या पंत्या. म्हणून ते झालं विदेश उद्देश विस्तार आकाशातले. बरोबर. मग आपण परत हे केलं. कोठे तर त्यावर. बघा पुढे जर विधेय विस्तार मध्ये मग आणि त्यावर का आलंय तर कोठे हा शब्द केला तर त्याच्यावर. बरोबर. म्हणजे लोकेशन माहिती होतं आपल्याला. आणि कसे आपण तर मग म्हणतो आपण, किंवा मग म्हणजे हा. हॅलो. तर हॅलो. अशा प्रकारे. हा. हा सर, हो, येतोय आवाज? कंटिन्यू करा. हा तर हा हा. तर मग त्यावर आकाशातील पंत्या तेवत असतात. मग आणि त्यावर. बरोबर. हे झाले विधेय विस्तार मधले वाक्य. आणि मूळ विधेयमध्ये तेवत असतात. बरोबर. आता सरावासाठी त्यांनी खाली उदाहरणं दिलेली. म्हणजे ती आता त्याच्यात तुम्हाला फक्त काय करायचंय की जे विधेयपूरक हा जो कॉलम आहे ना, तिथं तुम्ही कर्म लिहा आणि अप्रत्यक्ष कर्म असं लिहून ठेवा. बरोबर. आणि विधेय विस्तार मध्ये केव्हा, कोठे, कसा असे लिहितो आपण. कर्मामध्ये प्रत्यक्ष कर्म आणि विधेयपूरक मध्ये अप्रत्यक्ष कर्म लक्षात ठेवा. विधेयपूरक आलं ना, शक्यतो अप्रत्यक्ष कर्म कोणतं आहे हे आपल्याला शोधायचं असतं, किंवा कशास हा शब्द पण तिथे लिहून ठेवा विधेयपूरकासमोर. अप्रत्यक्ष कर्म किंवा कशास वगैरे नाही का. मग बघा, आईने वृंदाचे फाटलेले दप्तर. एक दोन तीन वाक्य बघू आपण इथली. की आईने वृंदाचे फाटलेले दप्तर शिवले. बरोबर. शिवणारी कोण आहे तर आई आहे. म्हणून ती मूळ उद्देश मध्ये लिहिली. बघा. बरोबर. त्याच्यानंतर पुढे उद्देश विस्तार मध्ये कोणता शब्द नाही. काय शिवलंय तर दप्तर शिवले. बघा. काय शिवलं तर दप्तर शिवले. मग काहीचं उत्तर आलं ना, म्हणून ते कर्म मध्ये लिहिलं. आणि वृंदाचे फाटलेले दप्तर कोणते तर वृंदाचे फाटलेले, म्हणून ते कर्म विस्तार मध्ये गेले. बरोबर. आणि त्याच्यानंतर ह्याच्यात अप्रत्यक्ष कर्म नाहीये, म्हणजे विधेयपूरक नाहीये. आणि विधेय विस्तार पण नाही. डायरेक्ट मूळ विधेय लिहिलं त्यांनी, शिवले. त्याच्यानंतर बघा, मोत्याची माळ गळ्यास शोभा देते. देणारी, शोभा देणारी काय आहे? कोण आहे तर मोत्याची माळ आहे. म्हणून माळ हा शब्द आला मूळ उद्देश. आणि माळेविषयी काय म्हणते तर मोत्याची माळ. मोत्याची झालं उद्देश विस्तार मध्ये. आता त्याच्यानंतर काय देते तर शोभा देते. कायचं उत्तर काय आलं? शोभा आलं. बरोबर. म्हणून शोभा हा शब्द आपण कर्मपूरक मध्ये लिहिला. आता तुम्हाला सांगितलं होतं की कशास असा शब्द किंवा कशाला असा शब्द आला तर गळ्यास शोभा देतात ना. म्हणून हे झालं विधेयपूरक गळ्यास. आणि मूळ विधेय झालं देते. बरोबर. आता तिसरं काय वाक्य? सुरेशने हातावर नाव गोंदवले होते. हातावर म्हणजे लोकेशन दिसतं ना लगेच आपल्याला एखाद्या अधिकरण सप्तमी वगैरे. तर बघा, गोंदवणारा कोणी? सुरेश आहे. म्हणून सुरेश आला मूळ उद्देश मध्ये. बरोबर. आणि गोंदावणारे काय? काय प्रश्न विचारला क्रियापदाला आपण? गोंदावणारे काय तर नाव उत्तर आहे. बरोबर. म्हणून ते आले कर्म मध्ये. बरोबर. आणि कोठे आपण प्रश्न केला. केव्हा, कोठे, कसा विधेय विस्तार मध्ये असतो ना, तर म्हणून तो काय आला? कोठे तर हातावर. म्हणून हातावर शब्द विधेय विस्तार मध्ये गेला. मूळ विधेयमध्ये गोंदवले. म्हणून ते काय झालं? क्रियापदे गोंदवले, ते मूळ विधेयमध्ये गेलं. आता चौथं वाक्य बघा, स्मिताने दूरदर्शनवर बातम्या पाहिल्या. म्हणजे वरच्या सारखंच सेम. बरोबर. तर बातम्या पाहिल्याच म्हणजे सॉरी, स्मिताने दूरदर्शनवर बातम्या दिल्या.
देणारी कोण आहे? स्मिता, बरोबर. म्हणून स्मिताने कशात आलं? मूळ उद्देश मध्ये आलं. आणि त्याच्यानंतर काय दिल्या? तर बातम्या दिल्या, म्हणून ते आल्या बातम्या कर्म ह्या कॉलम मध्ये, बरोबर. त्याच्यानंतर कोठे, कोठे दिल्या तर दूरदर्शनवर. कोठे हा शब्द कुठे येतो? विधेय विस्तार मध्ये येतो हा, म्हणून दूरदर्शनवर. आणि मूळ विधेय जे क्रियापद आहे आपण दिल्या ते, बरोबर. बाबांनी सुनीलला पुस्तके आणली. आता तुम्हाला तेच सांगितलं होतं की आता हे वाक्य बघा की तुम्हाला विधेयपूरक असेल तर ते आपण आधी बघितलं होतं की ते अप्रत्यक्ष कर्म असतं, नाही का? चतुर्थी असते त्याची. तर बघा, बाबांनी सुनीलला पुस्तके दिली, तर देणारे कोण आहे? बाबा, म्हणून ते झाले कर्ता, म्हणून ते आले मूळ उद्देश मध्ये. काय दिले? काय हा शब्द देणारे काय तर पुस्तके, म्हणून पुस्तके कशात जाणारे? कर्मामध्ये. आणि विधेयपूरक मध्ये विधेय कोणाला हा विचारला आपण, तर ते कोणाला दिलंय? सुनीलला दिलं, बरोबर. म्हणजे कोणाला आणि कशास वगैरे जे असतं ना आपण, तर ते शब्द विधेयपूरक मध्ये येतात, बरोबर. मग कोणाला दिले? तर सुनीलला. सुनील हे काय झालं? अप्रत्यक्ष कर्म, बरोबर. चतुर्थी, चतुर्थीचा प्रत्यय लागला त्याला, ला, बरोबर. तसंच खाली पण न्यायाधीशाकडून दंड थोठावला गेला, बरोबर. थोठावला जाणारा काय? बरोबर. सॉरी, कोणाकडून थोपवला गेलाय? तर न्यायाधीशाकडून, बरोबर. तर मग न्यायाधीशाकडून थोपटवलं गेलं, मग न्यायाधीश हा आपला करताय, बरोबर. आपण ते ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हाईस बघितला होता ना आपले ह्याच्यामध्ये कर्मणी प्रयोगात वगैरे, तर तोच हा प्रकार आहे तिकडे, बरोबर. कर्मणी प्रयोगातच म्हणतो आपल्या कर्तरी प्रयोग वगैरे, नाही का? कर्म कर्तरी प्रयोग तिकडे. तर त्याच्यातला हा प्रकार आहे, न्यायाधीशाकडून आरोपीला दंड थोपवला गेला. तर न्यायाधीश बघा यांनी काय लिहिलंय? मूळ उद्देश मध्ये गेला. तर काय थोपवला? कायचं उत्तर काय आलं? दंड, बरोबर. म्हणून तो दंड कशात गेलेला आपला? काय म्हणजे काय असतं? कर्म असतं, म्हणून ते दंड कर्मच्या कॉलम मध्ये लिहिलं, बरोबर. आणि कोणाला? अप्रत्यक्ष, बरोबर. अप्रत्यक्ष कर्म काय झालं? तर आरोपीला, म्हणून आरोपीला हे झालं विधेयपूरक मध्ये. आणि ठोठावला गेला हे झालं आपलं मूळ विधेय, मूळ विधेय, बरोबर. तर असेच खालची पण वाक्य आहे, तर ती पण बघून घेऊ आपण. सचिन शाळेतून येताना रस्त्यात पडला, बरोबर. आता बघा, सिंपल, पडणारा कोण आहे? सचिन, म्हणून मूळ उद्देश मध्ये गेला, बरोबर. केव्हा, कोठे, कसा? केव्हा? येताना, बरोबर. कोठे? रस्त्यात. आणि कोठून येताना? तर शाळेतून येताना. ही सगळी म्हणजे क्रियेविषयी माहिती सांगतात, क्रियापदाविषयी. म्हणून ती पूर्ण कशात गेलेली? आपल्या विधेय विस्तार मध्ये. आणि पडला हे मूळ विधेयामध्ये. त्याच्यानंतर काय आहे? त्यात 8वं वाक्य बघा, की त्याच्या गालावर छोटा तीळ आहे, बरोबर. असणारा का कोण आहे? तर तीळ आहे, बरोबर. म्हणजे करता काय झाला? तीळ झाला. तो बघा मूळ उद्देश मध्ये लिहिलाय. आणि काय आहे? छोटा तीळ, बरोबर. आता ह्याच्यात काय दिले? थोडक्यात कर्मच नाही, हे अकर्मक वाक्य आहे, बरोबर. जसं वरचं होतं, सचिन शाळेतून येताना रस्त्यात पडला, ते पण अकर्मक वाक्य होते. म्हणजे कर्मामध्ये, कर्माच्या कॉलम मध्ये काहीच आलेलं नाही बघा. आणि केव्हा, कोठे, कसा, बरोबर. कोठे, तर कोठेचं उत्तर काय आलं? त्याच्या गालावर, बरोबर. म्हणून ते लिहिलंय विधेय विस्तार मध्ये, बरोबर. असं. आणि बघा खाली, अजितने शंकरावर अभिषेक केला. करणारा कोणी? अजित आहे, म्हणून तो मूळ उद्देश मध्ये, बरोबर. कोठे केला? शंकरावर. कोठे कुठे येतं आपलं? कायम विधेय विस्तार मध्ये येतं, बरोबर. केव्हा, कोठे, कसा. आणि अभिषेक काय केला? काय म्हणजे कायचं उत्तर काय राहतं? कर्म. कायचं हे काय असतं? कर्म असतं, जे उत्तर येतं ते, बरोबर. जर क्रियापदाला आपण काय नाही प्रश्न केला तर काय केला? तर अभिषेक केला, म्हणून अभिषेक हे कर्माच्या कॉलम मध्ये गेलो बघा, बरोबर. असे. आता शेवटचं वाक्य, शेतकऱ्याने संजयला आंबे दिले. देणारा कोण आहे? शेतकरी, बरोबर. मग ते मूळ उद्देशात गेलं, बरोबर. करता. आणि काय दिले? कायचं उत्तर काय? कर्म, म्हणून कर्म कॉलम मध्ये आंबे आले. आणि अप्रत्यक्ष कर्म चतुर्थी, कोणाला, कोणाला तुम्हाला अप्रत्यक्ष कर्म जरी नाही राहिलं ना, तर विधेयपूरकच्या तिथं कोणाला हा शब्द लिहून ठेवा आणि प्रश्न मार्क करून ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की संजयला का आलं. तर आपण कोणाला जर प्रश्न विचारला क्रियापदाला, तर त्याचं जे उत्तर येतं तर ते विधेयपूरकच्या कॉलम मध्ये जाणार आहे, बरोबर. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. मग ते उत्तर काय आलं? संजयला, म्हणून संजय विधेयपूरकच्या कॉलम मध्ये आणि मूळ विधेय दिले, बरोबर. तर अशा प्रकारे आपण हे वाक्य विचार मध्ये जे दोन टॉपिक आहे याचे, वाक्यांचे प्रकार आणि वाक्य पृथक्करण, हे आतापर्यंत बघितलेले. म्हणजे जरी बऱ्यापैकी ते क्लिअर झालं असेल तुमचं. आणि त्याच्यानंतर जे स्वयंअध्ययन आहे ते तुम्ही एकदा बघून ठेवा, बरोबर. म्हणजे तेच आहे बघा, स्वयंअध्ययन मध्ये पण आहे ना, जे कॉलम दिलाय ना, तिथं पुन्हा विधेयपूरक जो दिसतंय ना विधेय विभाग मध्ये, तर तिथं कोणाला हा शब्द लिहून ठेवा. आणि विधेय विस्तार मध्ये कोठे, केव्हा, कसा असं लिहून ठेवा.
मग त्याच्यावर जी जी उत्तर येतील ती त्या कॉलम मध्ये जाणार आहे. असं म्हणजे पेपरमध्ये जरी वाक्य आलं तरी हेच प्रश्न विचारायचे, बरोबर. म्हणजे कोणाला शब्द विचारलं तर ते तुमचं विधेयपूरक येणार आहे, आणि केव्हा कोठे कसा हे जर प्रश्न विचारले तर ते तुमचं विधेय विस्तार येणार आहे. एवढंच लक्षात ठेवा. बाकी मग हे लगेच कळतं. बाकी कर्म पण ओळखता येतं आपल्याला. मूळ विधेय म्हणजे कर्ता, आणि ते तर कळतंच आपल्याला, बरोबर. त्यामुळं ते काही विशेष नाही. आपल्याला फक्त विधेयपूरक आणि विधेय विस्तार कोणता येईल हे महत्वाचं आहे. तेवढं फोकस ठेवा. अशा प्रकारे आपला हा 2 टॉपिक आज कव्हर केलेत आपण. उद्या आपण जो 30वा आहे, वाक्य संश्लेषण आणि वाक्य संकलन, आणि त्याच्यानंतर वाक्य रूपांतर, हे 2 टॉपिक आपण उद्या घेऊ. आणि त्याच्यानंतर संधी टॉपिक आपण परवा, आणि जसा वेळ म्हणजे भेटेल जेवढं लवकरात लवकर आपल्याला कव्हर करता येईल परवा आपण संधी टॉपिक घेऊ, हे वाक्य विचार जर कंप्लीट झाल्यानंतर, बरोबर. आणि आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके. ओके, ठीक आहे हॅलो. सर, धन्यवाद. चालेल चालेल सर, सर्वांना गुड नाईट. हो, गुड नाईट.